तर आता माझा परिचय सगळ्यांना असेलच तुम्हाला, तरी शॉर्टमध्ये सांगतो. मी तन्मय मांढरेकर, राज्यसेवा 2023 रँक 10. तर आपण आता बघतोय आपली जवळजवळ राज्यसेवेची मुख्य परीक्षा 24ची, जी आता जवळपास 55 ते 50 दिवसावर राहिलेली आहे. त्यामुळे आपण सध्या व्यंकटेश बामणे सरांच्या सहकार्यानं VBIS अकॅडमीतर्फे आपण आता सेशन घेत आहोत आणि त्याच्यामध्ये बघणार आहोत की नेमकं आपल्याला काय करायचं आहे आता. त्यामुळं थोडंसं तुमचं आता वातावरण पण थोडं टेन्स झालं असेल, दिसतं सगळ्यांचे चेहरे पाहून. तरी रिलॅक्स व्हा. आता ह्या थोड्या वेळापुरता तरी कार्यक्रमाचा फ्लो असा असेल की सुरुवातीला मी काही पॉईंट्स मांडतो, माझे जे इनपुट्स आहेत ते देतो आणि त्यानंतरनं मग तुम्हाला जसं काय डाऊट्स असतील वगैरे तर त्यातून घेऊया. आपण मोस्ट ऑफ द इंटरॅक्टिव्ह ठेवणार आहोत. तुमच्या प्रश्न जास्त येऊ देत, जेणेकरून सर्व विद्यार्थ्यांचे प्रश्न क्लिअर होतील आणि सगळ्यांना एक चांगली आयडिया मिळेल. ओके, चालू करूया आपण. ओके, तर आता तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे की आपली परीक्षा आता ह्या आठवड्यात राज्यसेवेचा निकाल लागेल आणि त्यानंतरनं आपली परीक्षा एप्रिल महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात होणं अपेक्षित आहे. बरोबर आहे. सध्या पहिल्यांदा गोष्ट की एक्झामच्या कुठल्याही बाकीच्या अभ्यास सोडून बाकीच्या डिस्कशनमध्ये पडायचं नाही. म्हणजे परीक्षा पुढे जाईल का किंवा परीक्षा केव्हा होईल काय होईल हा मुद्दा तुमच्यासाठी गौण असणार आहे. तुम्ही आता फक्त आणि फक्त तुमच्या मुख्यवर लक्ष करणार आहात. त्यामुळं पहिला पॉईंट मी क्लिअर केला आहे की परीक्षा कधी होणार हा पॉईंट आता आपल्या डिस्कशनचा नसणार आहे. आत्ताही नाही विचारायचा आणि शेवटी नाही विचारायचा. आणि दुसरा पॉईंट कट ऑफ किती असेल हा प्रश्न विचारायचा नाही, कारण तुम्ही सगळ्यांनी मुख्यचा अभ्यास चालू केलेला आहात. त्यामुळे तुम्हाला तुमच्या मार्कावर विश्वास आहे. तुम्हाला बऱ्याच जणी कट ऑफबद्दल सांगितलं असेल, त्यामुळे नव्यानं मी काही ते इंट्रोड्यूस करणार नाही. त्यामुळे जे असेल ते आपण मान्य करणार आहोत. आता फक्त आपला फोकस ह्या आपल्या मुख्यवर असणार आहे. ओके, तर मी आपल्या रिव्हिजनचं 3 शेड्यूल प्लॅन केलेले आहेत. म्हणजे मला असं वाटतं की आत्ता आपल्याकडे रफली 50 दिवस धरले तर 3 शेड्यूलमध्ये आपण आपलं पूर्ण सिलेबस कव्हर करू शकतो चांगल्या पद्धतीनं. तर बघा, पहिला पार्ट आता आपल्याकडे सध्या म्हटलं तर हा माझा पहिलाच अनुभव आहे बोर्डवर लिहायचा. तर बघा, आत्ता आपल्याकडे एक रफली बघितलं दिसते सगळ्यांना, शेवटच्या मुलापर्यंत दिसते. ओके, हां हे बघा. तर रफली आपण बघायला गेलं मोठंच करतो. ओके, ते दोन्ही एकदम होणार नाही. गेलं तर आता सध्याकडे आपल्याकडे 8 आठवडे आहेत. रफली बघायला गेलं त्यातलं पण आता तुमचे अभ्यासाचे किती दिवस आहे ते तुमच्यावर डिपेंडंट आहे. पण सगळ्यांना, सर्वसामान्य विद्यार्थ्यांना सगळ्यांना जो मिळणारा कालावधी आहे तो 8 आठवड्याचा आहे. आणि याच्यामध्ये मी सध्या 3 शेड्यूल रिव्हिजन केलेले आहेत, रिव्हिजन शेड्यूल प्लॅन केलेले आहे. आणि सगळ्यात पहिला असणार आहे तो आपला 3 मार्च ते 29 मार्च. आज तारीख किती 3 आहे, म्हणजे मी आजपासून लिहिलेलं आहे मी. तर 3 मार्च ते 29 मार्च म्हणजे एक रफली हा महिना पूर्ण. तर ह्याचा पहिला रिव्हिजनचा शेड्यूल असेल. दुसरा रिव्हिजनचा प्लॅन आहे तो 30 मार्च म्हणजे ते 5 एप्रिल आणि पुढे 6 एप्रिल ते 12 एप्रिल म्हणजे रफली 30 मार्च ते 12 एप्रिलपर्यंतचा आहे. हा आपला सेकंड शेड्यूल असेल. आणि तिसरा शेड्यूल आपला 13 एप्रिल ते 26 एप्रिलपर्यंत म्हणूया आपण, म्हणजे शेवटचा आठवडा परीक्षेचा. तरी आपण 3 शेड्यूल प्लॅन केलेले आहेत. आता बघा, पहिला शेड्यूल तर आपण पहिल्यांदा डिटेल रिव्हिजन शेड्यूल करणार आहोत. म्हणजे आपण ठरवले की ह्या महिन्यात आपण सगळे GS कव्हर करायचे आपल्याला 1, 2, 3, 4. आता एक गोष्ट लक्षात घ्या, मी इथं प्लॅन करताना फक्त GS 1, 2, 3, 4 प्लॅन केलेला आहे. अशी अपेक्षा ठेवतो की तुम्ही मराठी इंग्लिश डेली करत आहात आणि डिस्क्रिप्टिव्ह तुम्ही दर संडेला करणार आहात. हे असा प्लॅन ठेवला तरच तुम्हाला सगळं कव्हर होणार आहे. कारण मराठी इंग्रजी असे सब्जेक्ट आहेत की तुम्हाला असे ह्या प्लॅनमध्ये बसवता येणार नाहीत. तर तुम्हाला डेली त्याचे 2 तास काढून ठेवायला लागतील पूर्ण तुमच्या शेड्यूलमधून. त्यामुळे त्यावर फोकस करा आणि आपण GS 1, 2, 3वर बोलू. आता पहिल्या शेड्यूलमध्ये काय करायचं आहे आपल्याला, तर 1 महिना करायचा आहे. तर आपण 1 आठवडा 1 GS घेतोय. 1 आठवडा, आता हा आठवडा बघतोय पहिला आठवडा 3 ते 9 मार्च. तर आपण GS 1 कंप्लीट करणार.
त्यानंतर 2, त्यानंतर 3 आणि त्यानंतर 4. आपण काय करायचं, त्या आठवड्यात पूर्ण तोच सब्जेक्ट करायचा, पूर्ण GS. आता 1 मध्ये म्हटलं तर इतिहास, त्यानंतर भूगोल, नंतर कृषी, हे 3 पार्ट येणार. त्यामध्ये काय करणार आपण, तर पूर्ण तुमचा कंटेंट काय असेल ते तुमचे नोट्स काढलेले असतील. आत्ता सध्या ह्या लेवलला कोणीही नोट्स काढायचे नाही, कारण आता तुमचं म्हणजे आपण लास्ट टाइम बोललेलं की फेब्रुवारीपर्यंत अभ्यास करायचा होता आपल्याला. आता शेवटचे 2 महिने फक्त रिव्हिजन. यातला पहिला आपला हा महिना रिव्हिजनचा. तर आपण फक्त सब्जेक्टचे नोट्स काढलेले आहेत किंवा काय तुम्ही स्टँडर्ड बुक वापरले ते फक्त वाचायचं. त्यानंतर 2018च्या पुढचे सगळे PYQ बघायचे. त्याच्या आधीचे आत्ता बघायची गरज नाही. 2018च्या पुढचे PYQ आणि 21, 22, 23चे PYQ तोंड पाठ करायचे. म्हणजे प्रश्न पण आणि पर्याय पण. इव्हन तुम्हाला क्लिक व्हायला पाहिजे. तो कल्याणी सय्यदचा प्रश्न होता 23ला आलेला, तुम्हाला माहीत असेल तो इतिहासाच्या पेपरला, तो हिंदुस्थानी सेविका दल ना हर्डीकरांच्या, तो प्रश्न त्यांनी 21च्या पर्यायामध्ये होता तो, बरोबर. यावेळी त्यांनी CR दास यांच्या मुलींची नावं विचारलेली, त्यातलं एकीचं नाव 22च्या पेपरमध्ये ऑप्शनमध्ये होतं, उत्तरामध्ये होतं ते. त्यामुळे तुम्हाला ते डॉट लागायला पाहिजे. दरवेळी त्या मीर जाफरचा प्रश्न रिपीट होतो, वॉरन तो कॅप्टन हॉकिन्सचा प्रश्न दर 3 वर्षाला रिपीट होतोय. हे तुम्हाला बारकाई कधी कळतील, तुम्ही 1, 7, 21, 22 आणि 23चे पेपर सॉल्व करायचे. ओके, तर हे तुम्ही बघू शकता. तर त्यामुळे तुमचा आता एम काय असणार आहे, आता तुम्हाला 8 दिवस दिलेत, तर तुम्ही असं करू शकता की 8 दिवसाला पहिले 3 दिवस मी इतिहास केलं, त्याच्यानंतर 2 दिवस मी भूगोल केलं आणि एका दिवसाला मी ॲग्री केलं. त्यातलं पण 3 दिवस आहेत ना, तो 2 दिवस अभ्यास केला, 1 दिवस PYQ ठरवले किंवा साईड बाय साईड अभ्यास PYQ. पण तुम्हाला 18 ते 23पर्यंत PYQ बघणे कंपल्सरी आहे आणि 21 ते 23चे पाठ करणे कंपल्सरी आहे. हा सगळ्यात झाला पहिला आपला स्लॉट. त्यानंतर GS2चं सेम तसंच GS2चं असणार आहे पुढच्या आठवड्यात त्यानंतर GS3, त्याच्यानंतर GS4. GS2ला पण आठवडा म्हणजे खूप कमी वेळ आहे खरं तर GS2ला, कारण तुम्हाला कव्हर करायचं आहे. त्यानंतर पंचायती राज करायचं आहे, ॲक्ट्स करायचे आहेत आणि त्यानंतर पार्ट 2 करायचं आहे. त्यामुळे तुम्हाला तिथं मात्र खूप फास्ट जावं लागणार आहे. पण तिसरा आठवडा HRHRDचा इतका लोड नसणार आहे. त्यामुळे तुम्ही GS2चा काही पार्ट तिथं करू शकता किंवा GS4 पण खूप मोठा आहे, मग त्याचा पार्ट तुम्ही इकडे आणू शकता. असं करा. पण कसंही करून तुम्हाला हा महिना पुन्हा डिटेल रिव्हिजन करायची आहे. यानंतर तुम्हाला बारीक सारीक गोष्टी बघायला वेळ मिळणार नाही. त्यामुळे जे लहान सहान पॉईंट आहेत, लहान सहान पॉईंट म्हणजे कुठले, तर तुमचे रिमोट सेन्सिंग असू देत, त्याची 5 प्रश्न असतात, अवकाशचे 5 प्रश्न असतात, ह्युमन जिओग्राफीचे प्रश्न असतात. मग हे लहान लहान पॉईंट आहेत, तिथे तुम्हाला मार्क्स कॅप्चर करायचे आहेत. तर ते पॉईंट तुम्ही आत्ता खूप डिटेलमध्ये बघणं अपेक्षित आहे, कारण तो वेळ आहे. परत हा टाईम गेला, हा महिना गेला की तुम्ही बारक्या बारक्या गोष्टीवर काम करणं अपेक्षित नाही. आणि PYQचे पण सगळे डाटा बघणं 18 ते 23चे ते आत्ताच तुम्हाला पॉसिबल आहे. आणि शेवटचा चौथा हे राहतोय तो म्हणजे वीक आपला GS4चा. आज तुम्ही ह्या महिन्याच्या एंडपर्यंत तुम्ही सगळं तुमचं 1, 2, 3, 4 कंप्लीट झालेलं असणार आहे. ओके, हा आपला रिव्हिजन शेड्यूलचा पहिला पार्ट कंप्लीट झाला. आता सेकंड पार्ट बघा. आता सेकंड पार्ट बघा. मी कसं केले, 3 दिवसाला एक GS ठेवलं आहे. 1 ते 3 एप्रिल, 4 ते 6 एप्रिल, 7 ते 10 एप्रिल आणि 10 ते 12 एप्रिल. 3 दिवसाला एक GS करायचं आहे. हे तुम्हाला कधी येणार आहे, जेव्हा तुम्हाला वरती खूप कमांड आलेले असणार आहे. त्यामुळे तुम्हाला 1 आठवडा पूर्ण अगोदर डिटेल प्लॅनमध्ये रिगोरसली द्यायला लागणार आहे. आणि त्याच्यानंतर 3 दिवसात तुम्हाला एक GS करायचं आहे. विचार करा, 3 दिवसात एक GS मध्ये तुम्हाला एक सब्जेक्ट एका दिवशी करायचा आहे. इतिहास एका दिवशी, भूगोल ॲग्री. पॉलिटीच्या वेळेला एका दिवशी कोर, एका दिवशी पार्ट 2, एका दिवशी पंचायती राज आणि कायदे. त्याच्यानंतर परत GS3ला काय तुम्हाला थोडासा रिलॅक्सिंग असणार आहे, पण तुम्हाला PYQ बघणं अपेक्षित आहे तिथं. कारण GS3ला तुम्हाला काम कंटेंट सगळ्यांचा कॉमनच आहे. म्हणजे तुमचे जे नोट्स काढलेले आहेत, तुमची चौकट आहे ती फिक्स आहे. मार्क फरक कुठं पडतो, ज्याची PYQवर कमांड आहे. त्यामुळे GS3ला तुम्हाला जरी वेळ भरपूर वाटत असला तर तुम्हाला तिथं PYQवर कमांड आणायची. आणि पुढचा पॉईंट राहिला GS4चा. सेम तसं पण तुम्हाला 2 दिवस GS इकॉनॉमी करणं अपेक्षित आहे आणि 1 दिवस विज्ञान करणं अपेक्षित आहे. म्हणजे 3 दिवसात तुम्ही करू शकता ठरवलं तर. आणि त्याच्यानंतर परत 2 दिवसाचं शेवटचा रिव्हिजन प्लॅन आहे. परत 2 दिवसात तो आपण 2 पार्ट रिव्हिजन म्हणतोय. तिथं फक्त आपण ओव्हरलुक करणार आहोत. आपण तिथं काही फॅक्ट पार्ट करत बसणार नाही, काही नाही. आपण जे बघितले तिथं बघणार आहोत ते. आणि त्याच्यामध्ये 2 पार्ट रिव्हिजनमध्ये फक्त 2 दिवस घेतलेले आहेत. 13, 15, 16, 18, 19, 21 आणि 22 ते 23. म्हणजे 23 एप्रिलपर्यंत आपण सगळं आपलं रिव्हिजन शेड्यूल आहे. त्यानंतरचा पुढचा वेळ तुमच्यावर डिपेंड आहे, तुम्ही काय करणार आहात. सध्या तरी आपलं प्लॅन आहे तो 23 एप्रिलपर्यंतचा आहे. कारण त्यानंतर बफर टाईम आहे. म्हणजे तुम्ही एक तर मराठी इंग्लिश करणं अपेक्षित आहे, कारण लगेच तुमचा 4-5 दिवसा मराठी इंग्लिशचा पेपर आहे. त्यामुळं बाकी सगळे तुम्ही हात घालायला सांगत नाही.
त्यामुळं इतकं हा पूर्ण पॉईंट आहे. त्यातल्या पहिल्या शेड्यूलमध्ये तुम्ही खूप डिटेलमध्ये करणार आहात. त्यात PYQ सांगितलं 18 ते 23 पर्यंतचे. त्यानंतर सेकंड शेड्यूलमध्ये तुम्हाला फास्ट ट्रॅक रिव्हिजन करायचे आहे. त्यात पण तुम्हाला 21, 22, 23चे परत PYQ बघायचेच आहे. PYQचा आलेला एकही प्रश्न आपला चुकता कामा नाही, हे आपलं फिक्स पाहिजे. आणि तिसऱ्यामध्ये PYQ बघायला वेळ मिळणार नाही तुम्हाला, कारण तुम्हाला 2 दिवसाचं GS कंप्लीट करायचं. अशाने सरासरी आपलं हे 50 दिवसाचं प्लॅनिंग येत आहे. आलं व्यवस्थित, सगळं क्लिअर आहे. जाऊया पुढे आपण. आता मराठी इंग्रजीबद्दल बोलायचं झालं तर मराठी इंग्रजी ऑब्जेक्टिव्हचा पेपर आहे आपला, बरोबर. 100 मार्काचा पेपर असतो, 1 तासाचा वेळ असतो आपल्याला. तर आपण कंटेंट किती करतो ह्यापेक्षा प्रॅक्टिस किती करतो त्याला महत्त्व आहे. त्यामुळे मला असं वाटतं की आता कंटेंट करायची वेळ निघून गेली. म्हणजे आता पण जेवढं केलं आहे तेवढं बस. आतापासून प्रॅक्टिसला लागा. फक्त प्रॅक्टिस, फक्त पेपर सोडवा. 2 दिवसातनं 1 पेपर सोडायचा ट्राय करा. एक वेळ लावा तुमचा, दिवसातनं 1 तास कसा तरी काढा आणि त्या 1 तासामध्ये वेळ लावून पेपर सोडवा. झालेले आयोगाचे सोडून बोर झाले, बाकीचे क्लासेसचे मिळतात मार्केटमध्ये ते सोडवा. पण अगोदर पेपर सोडवायची प्रॅक्टिस करा. कारण तुम्ही आत्ता जर बसून 0 इयर किंवा आपल्या तत्सम बुकमधले टॉपिक वाईज प्रश्न बघायला लागलात तर तुम्हाला पेपरमध्ये आठवणार नाही की कुठल्या पेपरला काय लॉजिक लावायचं आहे ते. तुम्हाला जे कधी कळणार की तुम्हाला 1 तास आत्ता बसून पेपर सोडवलं तरच. दुसरा आपला काय विषय होतो, आपल्याला ग्रामर सगळं सुटतं आणि आपल्याकडे निघून जातं ते म्हणजे पॅसेजकडनं आपल्याला खूप इग्नोर करतो. आणि मेन ना पेपरमध्येच आपल्याला त्याचा म्हणजे मॅनेज करता येत नाहीत त्या गोष्टी. त्यामुळं तुम्ही आत्ता जर 2 दिवसाला 1 पेपर सोडवायला लागला तर तुमचे पॅसेजची पण तयारी तिथूनच होऊन जाणार आहे. ओके. पॅसेज पण असे खूप सोपे नसतात आयोगाचे की लगेच मला दिसले प्रश्न असले लगेच उत्तर दिसले असं होत नाही. त्यालाही 5 ते 10 मिनटं काढावे लागतात दोघांची मिळून. त्यामुळे तो पण इग्नोर कोण चालत नाही. 10 मार्क आहेत तिथे. त्यामुळं मराठी इंग्लिशला तुमचं डेली झालं पाहिजे बघा. ऑब्जेक्टिव्ह मराठी इंग्लिश सांगायचं तर डेली झालं पाहिजे. ओके. आपण हे सगळं बघितलं. आता असा काही पार्ट आहे आपल्या सिलेबसचा जो खूप रिपीट होतोय आणि त्याला खूप वेटेज आहे त्या पार्टला. त्यामुळं हे जे मुद्दे आहेत ना ते तुमचे डेली रिव्हिजनचे किंवा एक वीकली रिव्हिजनचे मुद्दे पाहिजेत. ते मी काढून आणले की ज्यावर आपलं पूर्ण 4 GSचा मेन जो बेस आहे तो ह्यावर डिपेंडंट आहे. हे मुद्दे काढून आणले. आपण डिटेलमध्ये बघू प्रत्येक मुद्द्यावर. पहिला बघा GS1चा इतिहासाचा मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट समाजसुधारक. समाजसुधारक अजून कमांड आलेली नसेल तर कमांड आणा समाजसुधारकांच्यावर. कारण इतिहासच्या पेपरमध्ये डायरेक्टली इनडायरेक्टली बरेच प्रकार समाजसुधारक असतात आणि ते तुम्हाला सारखं करायला लागतं. एकदा करून ठेवला आणि पेपरच्या आदल्या दिवशी बघतो असं होत नाही ते समाजसुधारकांचं. कारण डाटा पण खूप आहे, फॅक्ट खूप आहेत, तारखा पण बऱ्याच आहेत. त्यामुळं तो पार्ट कवर करा. त्याच्यानंतर वृत्तपत्रेचं पण असंच आहे. जी समाधान माझ्या सरांच्या पुस्तकात लिस्ट दिली आहे मोठी वृत्तपत्रांची. तुम्ही लास्टचे पेपर काढून बघा, तुम्हाला 7-8 प्रश्न वृत्तपत्रावर हमखास सापडते. त्यामुळं हे तुमचे सारखे करायचे टॉपिक पाहिजे. दुसरा घटनात्मक विकास. आता घटनात्मक विकास टॉपिक असा आहे GS1ला पण आहे आणि GS2ला पण आहे. GS2ला पण कोरमध्ये पण येतो आणि पॉलिटी पार्ट 2मध्ये पण आहे. ब्रिटिश प्रशासनचा आपला तो उगम आहे ना त्यामध्ये तो पॉईंट आहे. त्यामुळे त्या टॉपिकवर कमांड आलीच पाहिजे कारण तो प्रश्न इकडे तिकडे येतो. आणि त्यांना सांप्रदायिकता. आता मुस्लिम लीग आणि हिंदू चळवळ आहेत ना त्यावर प्रश्न खूप टफ जातात आणि त्यातले पण बेसिक आपण चुकून येतो कारण आपण ते रिव्हिजन करायचं राहतं. आणि कसं होतं इतिहासाचं आपण अख्खं वाचून घेतलं ना ते शेवटचे टॉपिक पूर्ण विसरून जातात आपले आणि त्याच्यावर आयोग प्रश्न विचारते कारण सिलेबसचा ठळक पद दिलेला पॉईंट आहे. त्यामुळे त्याला इग्नोर नाही करायचं. दुसरा उठाव आणि चळवळी. त्यावर पण आपले बरेच प्रश्न आहेत. एक सांगायचं राहून गेला संयुक्त महाराष्ट्र चळवळ. हा टॉपिक इग्नोर करायचा नाही कारण हा टॉपिक 1ला पण आहे आणि 2ला पण आहे. महाराष्ट्र राज्याचा आपला हे पॉलिटी आहे ना महाराष्ट्र राज्याची त्याच्यामध्ये संयुक्त महाराष्ट्र प्रश्न येतात. त्यामुळे तुम्हाला ते माहिती आहे राज्य पुनर्रचना आयोग वगैरे आणि त्या अँगलनं पण येतात आणि संयुक्त महाराष्ट्र चळवळी प्रश्न येतात. त्यामुळे तो पार्ट इग्नोर करायचा नाही. तर इतिहासाचे मला हे महत्त्वाचे पॉईंट वाटतात की ज्यात तुम्हाला किमान वीकली तरी तुमची रिव्हिजन झाली पाहिजे याची. त्यामुळे तुमचं ह्या सगळ्या शेड्यूलमधून तुम्हाला ह्याला बघायचं आहे आणि अभ्यास करताना तुमची प्रायोरिटी ह्या मुद्द्यांना जास्त आहे. आता तुम्ही म्हणजे सगळंच करत बसतोय असं करू नका. ज्याला जास्त मार्क येतात ज्या पॉईंटला त्यावर जास्त फोकस करा आणि त्यातलेच काही पॉईंट आपण बघतोय. भूगोलाचं पण महाराष्ट्राचा फॅक्च्युअल डाटा आहे तो खूप विचारतात आयोग. लास्ट टाईम ते नद्यांचा वगैरे त्यांनी विचारलेला प्रश्न दरवेळेस असतो तसा तो पण गेल्या तर खूपच डीप विचारलेला तो. त्याच्यानंतरनं ते किल्ल्यांचा विचारलेला त्यांनी. मग असे प्रश्न आहेत ना ते एकदा करून होत नाही. ते तुमची कमांड यायला त्याच्या प्रश्नावर.
त्यामुळे महाराष्ट्राचा फॅक्च्युअल, लोकसंख्या भूगोल इथं पण आहे आणि GS3 मध्ये पण आहे. कमांड आलीच पाहिजे. आणि त्या लोकसंख्येच्या ट्रिक अशा आहेत की एकदा केलं म्हणजे झालं असं नसतं. ते सारखं सारखं ते बघायला लागतं. ते ट्रिक पण त्याचा पॅटर्न बघायला लागतो. त्यामुळे त्यावर जास्त फोकस करा आणि लोकसंख्या भूगोलला शक्यतो MCQ सोडत जास्त प्रयत्न करा. म्हणजे आपण काय करतो, डाटा वाचला ठीक आहे, पण आपण जेव्हा MCQ सोडवतो तेव्हा आपल्याला माहीत असलेल्या डाटातून आपण तिथे जातो. कारण आपण काय सगळे 36 जिल्ह्यांचे आपण काय हे पाठ करत बसणार नाही आहे, कोण मोठा आहे आणि कोण बारका आहे. त्यामुळं आपल्याला जो डाटा माहीत आहे त्यातून प्रश्न कसं जाणार आहे हे टॅकल करायचं लोकसंख्या भूगोलला. आणि पुढचा पार्ट आहे शेतीचा. आता शेतीचा इथं पण आहे, GS4 मध्ये पण आहे. त्यामुळं शेतीचा पण महाराष्ट्राच्या शेतीचा वेगळा पार्ट आहे आणि ॲग्रीमध्ये पण वेगळा पार्ट येतो. त्यामुळे ते तुम्हाला महाराष्ट्राची शेती पण दीपस्तंभ असेल किंवा मग सौदी सरांचं पुस्तक असेल, तो पार्ट तुम्हाला इग्नोर करून चालणार नाही. आणि महत्त्वाचा पार्ट म्हणजे अवकाश. GS1ला मोस्ट ऑफ दी मुलं काय करायचं विचारतात ते अवकाश, कारण ते आपण करतो GS4 मध्ये. आणि त्यामुळं 1ला जायच्या अगोदर हे हमखास आपण बघायचं राहून जातं. त्यामुळे 5 प्रश्न समजा आले तर आपले 3च बरोबर येतात. आणि 2 प्रश्न असे असतात ते आपल्याला रिव्हिजनची गरज असते आणि ते आपलं होत नाही आपल्याकडं. त्यामुळे ते इग्नोर करायचं नाही. कृषीचा असा पार्ट आहे की कृषी तुमची जर कमांड आली कृषीवर तर तुम्ही त्याची एका दिवसात पण रिव्हिजन करू शकता चांगले. एका पण नाही म्हणत मी, 3-4 तासात तुमची कृषीची रिव्हिजन होऊ शकते. फक्त तुमचं स्टँडर्ड जे काही सोर्स आहे ते ठेवा आणि त्याच्यानंतरनं PYQ जास्त कमांड आहे ना कृषीची. कारण कृषीचं जर म्हटला तुम्ही ॲव्हरेज जरी बघितला अख्खा ॲग्रिकल्चरचा GS1चा पेपर तर तुम्हाला ॲव्हरेज 22-23 मार्क येऊ शकतात. त्याच्यावरचं काय करायचं तुम्हाला ते फॅक्च्युअल कमांड पाहिजे. पण हा आहे तसे जरी तुम्ही जनरल जर सोडायला गेला तरी 22-23 येऊ शकतात. त्यामुळे कृषीला जो आहे डाटा त्यावर खूप चांगली कमांड आहे ना कृषीची. आणि त्यात पण ते रोग वगैरे आहेत सगळे आणि त्यांची सगळी मूलद्रव्यांची त्याची लक्षणे वगैरे आहेत ते, तर ते व्यवस्थित चांगलं करा. तो म्हणजे कन्फ्युजिंग पार्ट आहे तो आणि त्या जोड्याला वगैरे येतं. ओके. GS1मध्ये काय नाही प्रॉब्लेम. पुढं GS2ला सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट कायदे. कायद्यावर खूप चांगली कमांड पाहिजे. मग कायद्यावर कसं करायचं तर तुमची एक रोज किंवा 2 दिवसानं, हा महिना म्हणलं तर तुमची 2 दिवसानं कायद्याची रिव्हिजन झाली पाहिजे. मग काय करायचं की संध्याकाळचा चहा झाला की 4 कायदे करून टाकायचे, संध्याकाळचं जेवण झालं की 4 कायदे करून टाकायचे, असं करायचं. पण रोज कायद्याकडे बघणं गरजेचं आहे. कारण तुम्ही हे केलात ना तर तुमची कायद्यावर अशी कमांड येणार आहे की तुम्हाला कायद्यातलं कुठलंही कलम सांगितलं तर तुम्हाला ते तुमच्या चौकटीत असेल ते तुम्हाला येणार आहे ते. ओके. कारण लास्ट टाईम एक आय गेस IT ॲक्टचा प्रश्न होता आणि त्यात नन ऑफ द अबव उत्तर होतं, पण मुलांची हिंमत झाली नाही लिहायची. ते मुलांना परफेक्ट माहीत होतं ते, पण झाली नाही हिंमत की असं आपलंच काय तर राहिलं असेल किंवा आपल्याला आपण डाऊट घेते. हे कधी होते आपली रिव्हिजन कमी पडल्यावर. त्याच्यामुळं कायद्यात जास्तीत जास्त मार्क घ्यायचे आहेत तर तुमची कंटिन्युअस रिव्हिजन पाहिजे कायद्याला. त्यामुळं हे तुमचे डेली रिव्हिजनचे पॉईंट पाहिजेत कायद्याचे. त्याच्यानंतर इलेक्शन टॉपिकमध्ये दोन्ही टॉपिक म्हणजे पक्ष आणि पक्ष हितसंबंधी गट आहे आणि त्याच्यानंतर निवडणूक प्रक्रिया, हे दोन्ही टॉपिकवर कमांड आली पाहिजे. त्यातल्या पण 96च्या आधीच्या सुधारणा, 96च्या सुधारणा, 96 नंतरच्या सुधारणा. इवन त्यामध्ये वर्ष सकट किती लोकसभा निवडणुकीत ते 8 आहेत की 45 आहेत की 5 आहेत, त्यातले लहान लहान पॉईंट आहेत ना ते सगळे पाठ पाहिजे व्यवस्थित. म्हणजे कुठल्या आता समजा ईपिकची तारीख किती माहीत पाहिजे, ETBBची तारीख माहीत पाहिजे तुम्हाला. त्याच्यानंतर आपली 61 घटना दुरुस्ती लागू झालेली तारीख माहीत पाहिजे. जेवढं लक्ष्मीकांतमध्ये आहे किंवा तुमच्या सोर्सेसमध्ये जेवढं इलेक्शन डाटा आहे तो सगळा पाठ पाहिजे. आणि ते कधी होते तुमच्या रिव्हिजनला, तो कायम रिव्हिजनला पॉईंट असेल तर तुम्हाला करावं लागणार आहे ते. सार्वजनिक सेवा सगळ्यात महत्त्वाचा टॉपिक आणि थोडासा मोठा टॉपिक आहे तो, त्यावर पण कमांड पाहिजे. त्यात पण खूप बारीक बारीक गोष्टी चुकवतात. ओके. त्याच्यानंतर कोअरचं बघायला गेलं तुमचे आर्टिकल्सवर कमांड पाहिजे. बरं देतात ज्यांनी आर्टिकल व्यवस्थित केलेले नाही आहेत, अजून वेळ गेलेली नाही आहे, आर्टिकलवर कमांड आणा. प्रश्न आर्टिकलचे बरेच असतात. ओके. कारण आर्टिकल तुम्ही नुसता जर पेपर काढले तुम्हाला प्रश्न सापडून देतात आर्टिकलचे. आणि त्यात आपलं महाराष्ट्राचा आपल्याला पॉलिटीचा भाग आहे, त्यात परत गव्हर्नरचे आर्टिकल आणि राज्य विधानसभेचे आर्टिकलचीच प्रश्न असतात ते जर बघितलं तर. त्यामुळे ते आहे. आणि कॉन्स्टिट्युशनल नॉन कॉन्स्टिट्युशनल बॉडी पण व्यवस्थित करा. ओके. काय करायचं पॉलिटी पार्ट 2 मध्ये आणि कोअरमध्ये जेवढ्या बॉडीज आहेत ना त्या सगळ्या लिहून काढा. त्याच्यामध्ये एक चार्ट करायचा की त्याच्यामध्ये त्याचं नाव, त्याच्यानंतर त्याची स्थापना कधी झाली, त्याची रचना कशी आहे, त्याचं म्हणजे वयोमर्यादा किती, आयुर्मान किती आहे, कालमर्यादा, तेवढं एक 4-5 हेडिंगचं ना चार्ट करून ठेवा आणि तुमच्या डेस्कला लावून टाका. ओके. कारण त्यातलं सगळं करायचं आहे. म्हणजे जेवढं फक्त आपल्या कोअरमध्ये येत नाही, कोअरच्या बाहेर पण आपल्याला ते प्रेस काउन्सिल ऑफ इंडिया आहे, स्टेट इलेक्शन कमिशन आहे, स्टेट फायनान्शियल कमिशन आहे, ह्या सगळ्या पण बारीक बारीक गोष्टी आहेत आणि त्याच्यावर प्रश्न येतात. आणि दुसरं पॉईंट म्हणजे
ह्या कॉन्स्टिट्यूशन बॉडीमध्ये रिसेंटचे अपडेट्स बघा, नवीन कोण नियुक्त झाले काय अध्यक्षतेने. आता कॅटच्या परत चेंजेस झालेत बघा, ते 169 केले, नवीन लक्ष्मीकांतमध्ये दिले त्यांनी. जुलै बघितलं असेल तर त्यात चेंजेस होते. त्यामुळं ह्या अपडेटेड गोष्टी बघा. GS3मध्ये शिक्षण टॉपिक सारखा रिव्हिजनला ठेवायचा. शिक्षण टॉपिकवर जेवढी जमेल तेवढी कमांड आणा, कारण तुमचा GS3चा जो मोस्ट ऑफ दी पार्ट आहे तो त्यातला आपण HRHचा पहिला पार्ट म्हणतो, तो शिक्षणच खाऊन जातो. त्याच्यामध्ये पण 1.1, 1.2 आणि 1.3 तिन्ही पण, म्हणजे व्यावसायिक शिक्षणपर्यंत. आणि हा टॉपिक तुमचा GS2मध्ये पण रिपीट होणार आहे. त्यामुळे तुम्ही एकदाच कमांड आणली की हा तुमचा कॉमन होऊन जातो. आणि दुसरा आंतरराष्ट्रीय संघटना, तो पण GS4मध्ये पण रिपीट होतो. काही ब्रिक्स वगैरे काही संघटना आहेत आपल्या, त्या रिपीट होतात. आणि त्यामुळे त्यावर चांगली कमांड आणायची. आणि GS4बद्दल बोलायचं झालं तर कृषी अर्थशास्त्र हा टॉपिक सारखा रिव्हिजनला पाहिजे तुमच्या. कृषी अर्थ टॉपिक खूप मोठा आहे आणि त्यामुळे त्याला भरपूर रिव्हिजन केली की नाही तो टप्प्यात येतो का त्याचा टॉपिक. त्याच्यानंतर आंतरराष्ट्रीय संघटना तिकडे रिपीट झाल्यातच इकडच्या करायच्या परत, त्या वर्ल्ड बँक, IMF, GATT, WTO ते परत व्यवस्थित करायचं. आणि व्यापार आणि भांडवल, तो पण टॉपिक मोठा आहे, त्यात पण थेरीज आहेत बऱ्याच त्या. आणि काय करा, तुमचं जे काही मटेरियल असेल ह्याचं अर्थशास्त्राचं, त्यातलं थेरी असते एका कागदावर शॉर्टमध्ये लिहून काढा, की तुम्हाला त्या एक रिव्हिजन करायला चांगलं जातं. कारण पेपरच्या आधी थोडंसं बघायला लागतं थेरी कुणाची काय आणि काय आहे, म्हणजे तुमच्या 2-3 मार्काचा सरप्लस होऊन जातं तशी. त्यामुळे ह्यावर जास्त फोकस करा. म्हणजे इतका पार्ट तुमचा मल्टिपल रिव्हिजनला पाहिजे. ओके, मी तर म्हणतो की यातलं कायदे आणि इलेक्शन टॉपिकचं तुमचे दर 2 दिवसात एकदा रिवाईज झाले पाहिजेत. आणि नेक्स्ट महिन्यात तर रोज पाहिजे रिव्हिजनला कायदे आणि इलेक्शन. तुमच्या ह्या टॉपिकचा कमांड आली तर तुमचं क्वालिटी पार्ट 2मध्ये काहीच राहत नाही करायचं. आणि बाकीचे टॉपिक छोटे छोटे आहेत, सगळ्यात मोठे 2च हेच टॉपिक आहेत. त्याच्यामुळं हा पार्ट झाला. दुसरं मराठी इंग्लिश ऑब्जेक्टिव्ह 85+ घ्यायचे असतील मार्क तर तुम्हाला आता कंटेंट थांबवावं लागेल, फक्त प्रॅक्टिस करायला लागेल. आता फक्त प्रश्न सोडवा, ते पण आयोगाचे पेपरमधून. आयोगाचे ओरिजिनल पेपर आहेत त्यातून प्रश्न सोडवा. टॉपिक वाईज सोडवायची आता वेळ नाही आहे की मराठीचा प्रश्नसंच घेतला आणि टॉपिक वाईज सोडत चाललं, असं नका करू. त्यात तुम्हाला तुमचे वीक पॉईंट लक्षात येत नाहीत. आणि मराठीचं कसं सांगू, मराठीचा मोस्ट ऑफ कंटेंट आपल्याला येत असतो, त्यामुळे आपण टॉपिक वाईज बघत जातो ना, तेव्हा आपण अवघड प्रश्न शक्यतो बघत नाही किंवा ते आपले इग्नोर करून राहतात. पण सिंगली तुम्ही एक पेपर बघताय आणि मराठीत तुमचे 5-6 चुकले, समजा एक 44 बरोबर आले, तुम्ही त्या 5-6 प्रश्न खूप जोर देत आहे आणि ते तुमचे खूप ॲक्टिव्हली लक्षात राहतात. त्यामुळे तुम्ही आता ती वेळ नाहीच टॉपिक वाईज प्रश्न सोडवायची. आता फक्त ओरिजिनल आयोगाचे पेपर झेरॉक्स मारा आणि सिंगल झेरॉक्स मारा आणि रोज 1 तास किंवा 2 दिवसातून 1 तास वेळ देऊन करा. ओके, त्याच्यानंतर पुढचा आता राहिलेले 50 दिवस आपण नेमकं काय करायचं आहे बघा. आता की करायचं तर आहे, पण ॲक्च्युली काय करायचं आहे बघा. आता आपला कंटेंट आता रेडी झाला आहे, आता कुठूनही कंटेंट जास्त वाढवायचं मागं लागायचं नाही. मेन पॉईंट आपली चौकट आता रेडी झालेली आहे. कसं होतं मेन्सला आपल्याला की भरमसाठ बाकीची मुलं वाचत असतात, वेगवेगळी पुस्तकं, वेगवेगळे कंटेंट आणि बाकीचे टेलिग्राम चॅनल असतील किंवा कुठून बरेच कंटेंट येत असतो आपल्याकडं. आणि आपली काय वृत्ती असते की आपण काहीही दिसलं तरी वाचत बसतो. आता ते नाही करायचं. तुमच्या नोट्स रेडी असतील तर नोट्स वाचा, जे पुस्तक रेडी आहे पुस्तक वाचा, त्या बाहेरचं आता काही वाचायचं नाही. कोणीही तुम्हाला येऊन तुमच्या मित्रांनी सांगितलं की हे चांगलं आहे, याचे नोट्स चांगले आहेत, हे आत्ता हा वेळ नाही आहे, कारण परत हे करत बसला ना तर तुमचा गोंधळ खूप पडणार आहे. त्यामुळं हे करा की तुमची चौकट आता रेडी झालेली आहे, आता फक्त आहे त्या कंटेंटवर कमांड आणा. ओके, नंतर तुमचे डेली प्लॅन बनवा की तुम्हाला काय करायचं आहे नेमकं दिवसभर. तुमची कमीत कमी आता 12 तासाची बैठक असू दे. नेट म्हणतोय मी की सकाळी 8ला आलो, 8ला गेलो, ह्याला ग्रॉस 12 तास म्हणतात. ह्यातले तुमचे आणि सगळे तुम्ही माहीत असेल नेट GNP, NNP GNP वगैरे केला असेल अभ्यास, तर तो नेट करायचा आहे आपल्याला, ग्रॉस नाही करायचा. त्यामुळं नेट काढायचं की दिवसात 12 तास करतोय का आपण. कारण कसं आहे, मी जेव्हा 22च्या मेन्सला होतो तेव्हा की नाही माझ्याकडे वेळ खूप कमी होता. म्हणजे लिटरली मी प्रिलिमचा रिझल्ट लागल्यानंतर अभ्यास चालू केला आणि तेव्हा हार्डली 22च्या मेन्सला 2 ते 2.5 महिने होते पेपरला. आणि 22च्या मेन्सला मी निरंजन कदम ACST आहेत ते, त्यांना मेसेज केला की कसं करायचं, म्हणजे नेमकं काय करायचं आणि कसं करायचं. त्याने एकच वाक्य म्हणलेली की दिवसातनं 14 तास अभ्यास करायची तयारी ठेवा, तुमचा सिलेबस करून जाईल. आत्ता पण आपल्याकडे 2च महिने, त्यामुळं किमान 12 तासाची तरी नेट बैठक होऊन जाऊ दे. आणि त्यात पण आलो आणि रँडम करत बसलो नाही. सकाळी येताना आपलं प्लॅनिंग ठरलेलं पाहिजे की नेमकं दिवसभर काय करणार आहोत आणि तेवढंच करायचं. म्हणजे काही झालं तर त्याच्या मागं हटायचं नाही, कारण आपलं सगळं पूर्ण प्लॅन रेडी आहे. आपण आज 1 दिवस नाही अभ्यास केला ना तर आपल्याला तो दिवस म्हणजे तो सब्जेक्ट पूर्ण महिन्याने येणार आहे.
तुम्ही समजा GS1चं तुम्ही करायला घेतलं आठवड्यात, तुमचं भूगोल वाचायचं राहून गेलं, आता मध्ये वेळ नाही आहे भूगोल करायला, तुमचा महिन्याने येणार आहे भूगोल तो, त्यामुळं वेळ खूप कमी आहे, त्यामुळे आहे तो वेळ खूप तुम्हाला ज्युडिशियली वापरायला लागणार आहे. नंतर दुसरा म्हणजे डेली बेसिसला रिव्हिजन प्लॅन ठेवायचा, की नेमके आता मी मगाचे डेली रिव्हिजनचे पॉईंट्स काढले सगळे, त्यातले मग तुम्ही हाय डिमांडिंग टॉपिक काढा. आता जसं म्हटलं मी कायदे किंवा निवडणूक प्रक्रिया किंवा म्हटलं शिक्षण टॉपिक, किंवा मला समजा असंच चालू आहे की आता GS1 चालू आहे, तर GS1चे हाय डिमांडिंग टॉपिक काय आहेत ते बघा आणि त्यावर फोकस करा. ते कधी करायचं रिव्हिजनचं ट्रायल? सकाळी नाश्त्यानंतर अर्धा तास. मी सकाळी नाश्ता केला त्यानंतर अर्धा तास मी एक 4-5 समाजसुधारकांचा बघतोय कंटेंटमध्ये. त्यानंतर जेवण झालं की अर्धा तास सगळ्यांची सुस्ती आलेली असते सगळ्यांना, तेव्हा आम्ही काहीतरी घटनात्मक विकास बघतोय. असं तुमच्या जे इन्स्टंट तुमचं अभ्यासाची मोमेंट असते ना, तेव्हा तुम्ही रिव्हिजन प्लॅन ठेवायचा. कारण तुम्ही जेव्हा बाहेरून येता की संध्याकाळी आता समजा चहा घेऊन गेला अभ्यास करायला की लगेच बसल्यापासून तुमची लिंक लागत नाही. तुम्हाला अनुभवायला आलं असेल ते की लगेच बसलो आणि लगेच मला कॉन्सन्ट्रेशन आलं, तर त्याच्या वेळेला हे पॉईंट खूप महत्त्वाचे ठरतात, जे तुम्हाला म्हणजे गिअर चालू करायला, म्हणजे फर्स्ट इयर आपली गाडी आणायला, त्यानंतर आपण थर्ड गिअरवर गाडी आणायला हे पॉईंट तुमचे खूप महत्त्वपूर्ण ठरणार आहे. त्याच्यामुळं ह्याच्यावर जास्त फोकस करा. त्यानंतर ना महत्त्वाचा पॉईंट बघा, आयसोलेटेड राहायचं आहे आपल्याला. दिसतंय सगळ्यांना? आयसोलेटेड राहा, कारण आपला प्रत्येकाचा प्लॅन हा इंडिव्हिज्युअल प्लॅन आहे आणि आपल्याकडे वेळ खूप कमी आहे. त्याच्यामुळे आता जर सोशल व्हायला गेला, दोन्हीकडे पण, सोशल मीडियावर पण आणि इथं पण ग्रुपमध्ये, तर तुम्हाला प्रचंड धोकादायक ठरणार आहे ते. कारण आत्तापर्यंत जेवढा वेळ होता तेवढा गेला आहे आपला, आता राहिल्यात फक्त आपल्याकडे 50 दिवस. त्याच्यामुळे एकटं राहून जेवढं जमते तेवढं करा. आणि दुसरं म्हणजे ग्रुप डिस्कशन आता लिमिटेड ठेवा, कारण आता प्रत्येकाचे इंडिव्हिज्युअल प्लॅन आहेत की काय करायचं आहे ते. आतापर्यंत तुम्ही कॉमन काही करत होतात, काही कॉमन गोष्टी करत होतात, त्यामुळे आता ह्याच्या पुढं थोडंसं आता स्वकेंद्री व्हा. स्वकेंद्री इन द सेन्स की आपले स्वतःचं शेड्यूल बघा, त्यामध्ये स्वतःच्या शेड्यूलमध्ये तुम्ही इतरांसाठी कुणाच्याही सांगण्यावरून स्वतःच्या शेड्यूलमध्ये चेंजेस करायचे नाही, हे लक्षात घ्या. कारण कसं होतं की तुम्ही सगळ्यांसोबत करूया आत्ता जर ह्या मोमेंटला म्हणायला लागला तर तुमचे स्वतःचे सगळे प्लॅन कोसळून पडतात. आणि तुम्हाला माहिती आहे की एकदाच तो सब्जेक्ट गेला की तो यायला परत महिना लागणार आहे आपल्याला त्या रिव्हिजन टॉपिक यायला. त्याच्यामुळे ग्रुप डिस्कशन करत असाल तर याची खात्री घ्या की तुमचा त्या वीकमध्ये तो टॉपिक चालू आहे. आणि तुमच्या अभ्यासाचं शेड्यूल आत्ता इतरांसाठी फ्लेक्झिबल ठेवू नका, रिजिडच ठेवा ते. तुम्ही आत्ता जर मोल्ड होत गेला सगळ्यांसाठी तर तुम्हाला फायनलला मग खूप त्रास होणार आहे. ओके. त्याच्यानंतर पाठांतरच्या काही गोष्टी आहेत त्यावर जर आता फोकस पाहिजेत. म्हणजे काही गोष्टी पाठच लागतात, भलेही आपण मुळात हा ऑब्जेक्टचा पॅटर्न आहे आपला म्हणजे मेन्सचा, त्यात बऱ्याच फॅक्च्युअल गोष्टी आहेत. त्यामुळे पाठांतरावर आता सध्या जेवढी कमांड आणता येईल तेवढी बघा. आणि जे हाय इल्डिंगचे टॉपिक आहेत ते जास्त आधी करायचे रिव्हिजन करताना. आता सरसकट चालू करायचं नाही. आता इतिहास घेतला की सरसकट ब्रिटिशांच्या भारतात आगमनपासून लगेच चालू करायचं नाही. हाय इल्डिंग टॉपिक काढा, किंवा धर्मसुधारणा चळवळ जास्त पॉईंट आहे, त्याच्यानंतर उठावर जास्त पॉईंट आहेत, असे तुम्ही काढा हाय इल्डिंग टॉपिक आणि त्यानं अभ्यासाची सुरुवात करा. त्याच्यामुळे आता जे लो पॉईंट आहे जेव्हा प्रश्न कधी आयोग विचारत नाही किंवा कधीतरी विचारते असं, किंवा जे डीप अवेलेबल नाही किंवा आवश्यक नाही, ते फक्त हेडिंग वाचायचे. ओके. आणि PYQचा तुमच्या असणारच आहे, तुम्हाला सांगितले 21, 22, 23 पाठ पाहिजेत. आणि चार्ट्स वगैरे असतात काही पुस्तकांमध्ये, ते तुमची स्वतःच्या नोट्समध्ये चार्ट्स असतील तर त्याच्यावर चांगली कमांड आहे ना. रोज मराठी इंग्लिश करायचं म्हणून सांगितले. डिस्क्रिप्टिव्ह, आता मेन पॉईंट आहे डिस्क्रिप्टिव्हचं कधी करायचं, काय करायचं. आतापर्यंत तुम्ही काही केलं असेल, काही केलं नसेल, पण आत्ता बघितलं आपल्या तर 7 रविवार आहेत ॲक्च्युली. आता यात मी कालचा पकडला आहे का नाही मला माहीत नाही, कारण मी काल केलं आहे शेड्यूल, त्यामध्ये तुम्ही चेक करा की ॲक्च्युली 6 आहेत का 7 आहेत ते. पण आपण हायपोथेटिकल म्हणून द्या 7 रविवार आहे, तर तुम्ही 7 आता मराठी इंग्लिशची टेस्ट पेपर लिहायला पाहिजे. 7 का सांगू? मराठी इंग्लिशला प्रॅक्टिस डिस्क्रिप्टिव्हला खूप लागते. तुम्ही आता म्हणला की मला निबंध लिहायला येतो, सारांश लिहायला येतं, ट्रान्सलेशन लिहायला येतं, पण जे 3 तासाचं जे तुमचं मॅनेजमेंट आहे ते तुमचं इथं नक्की होणार आहे. त्याच्या तुम्ही, मला असं वाटतं की मिनिमम तुमचे 6 ते 7 पेपर आत्ता व्हायला पाहिजे. कधी सोडवायचे? रविवारी 3 तास काढायचाच, 9 ते 12चा, ते पण 9 ते 12चाच काढायचा, आदलामधला नाही, आणि सोडवायचं. त्यामध्ये पण कुठले आधी आयोगाचे सोडवा, 21, 22, 23चे अवेलेबल आहेत मार्केटमध्ये. नंतर काही क्लासेसचे पण आहेत चांगले, अभ्यास मंडळचे पण आहेत, स्टेप अप दिलीप सरांचे पण आहेत. तुम्हाला जे मिळेल ते सोडवा.
पण आता प्रॅक्टिस पाहिजे, कारण हा सब्जेक्ट GSला धरून जर निग्लेक्ट करत राहिला तर परत प्रचंड तुम्हाला नंतर मनस्ताप सहन करावा लागेल या सब्जेक्टचा. कारण आदल्या दिवशी प्रचंड टेन्शन येते या सब्जेक्टचं, उद्या काय लिहायचं ते. ओके, तर त्याच्यामुळं ह्याला दुर्लक्ष करू नका. मराठीला आणि इंग्लिशला एक डायरी मी आधीही सांगितलं सेपरेट पाहिजे एक, त्यामुळे तुम्ही तुमचे कोट वगैरे लिहित असाल. कोणी काहीतरी ह्याच्यात टेलिग्रामवर वगैरे मराठीच टाकतं बघा, काहीतरी एक चांगल्या ओळी टाकतात किंवा न्यूजपेपरला काहीतरी ओळी येतात, लगेच टिपून घ्यायच्या. मीही आपल्या सरांच्या चॅनलवर माझे झालेले पेपर टाकलेत, मी टप्प्याटप्प्याने टाकतो. आतापर्यंत 3 पेपर अपलोड केलेत चॅनलवर, त्यामुळे तुम्ही ते बघा, आवर्जून बघा तुम्ही, आणि कसा पॅटर्न आहे, काय पॅटर्न आहे. कारण सब्जेक्ट आता मी लास्ट टाईम मराठीचा अभिजात भाषेवर निबंध टाकलेला, तुम्ही बघून घ्या की काय पॉईंट हवेत काय नाहीत, आणि त्याच्यानंतर कुठले कुठले मुद्दे आहेत, कुठल्या कवितेच्या ओळी आहेत. कारण परत तो अपेक्षित निबंधमध्ये येणार आहे आपल्या. म्हणजे एक देश एक निवडणूकचा पण निबंध मी टाकणार आहे, त्या आठवड्यात टाकतो. तर असे जे त्या चॅनलवर जेवढे टाकलेत बीबी सरांच्या, तेवढे फक्त कवर करून घ्या. आणि त्याच्यानंतरनं एक अनेक चॅनल आहे MPSC मेन्स रिसोर्स नावाचं चॅनल, तर त्याच्यावर सारांशसाठी सॅम्पल हे दिलेत, पॅरेग्राफ दिलेत. त्याच्यामध्ये सारांश आहे, म्हणजे एक पॅरेग्राफाच्या खाली सारांश आहे, एक पॅरेग्राफ आहे मराठीच्या खाली ते ट्रान्सलेशन आहे. हे जरा जाऊन आवर्जून बघा. आणि ज्यांना असं वाटतं आपलं सारांश ट्रान्सलेशन वीक आहे जरा, त्यांनी ह्याच्यावर काम करायला चालू करा. कारण कसं होतं, परत तुम्ही म्हणता की वृत्तपत्रांमधलं घेऊन ट्रान्सलेट करत बसतो, परत तुमचं डबल काम होणार आहे ते. कारण त्याचं रेडी मटेरियल नाही आहे आपल्याकडं. कारण एकच न्यूज आपल्याकडे एकाच भाषेत येते, दुसऱ्या भाषेत ट्रान्सलेट केलं नसतं. त्याच्यामुळे या चॅनलवर मिळून जाईल तुम्हाला. त्याच्यानंतर ना फिजिकल जिओग्राफीचा पार्ट आहे, तो अजिबात निग्लेक्ट करू नका. लास्ट टाईम तसंच झालं मुलांचं. करतो महाराष्ट्राचा भूगोल वगैरे आपण चांगला, फिजिकलवर प्रश्न येतात आणि आपले सगळे तिथं अवघड होऊन जातं मग. त्याच्यामुळे ते जेवढं आहे ते व्यवस्थित करा. पॉलिटी पार्ट 2 HR HRD आणि GS4 याच्या करंटच्या मागे आत्ता जास्त धावू नका. मग मी म्हणतो सगळ्याच ओव्हरऑल करंटच्या मागे आत्ता धावत बसू नका. आता कोणीही मागच्या परिक्रमा उघडून मी नोट्स काढत बसतो करंटचे, असं करू नका. यात प्रचंड वेळ जाणार आहे आणि आउटपुट कमी येणार आहे. मग ह्याला काय करायचं, एक पर्याय सिम्प्लिफाईड इयरबुक सगळ्यांच्याकडे असेल किंवा तुमच्याकडे मित्रांकडे असेल, ते सरळ सरळ घ्यायचं आणि 2 तास बसायचं आणि त्यामध्ये आपल्या सिलेबसचे जेवढे पॉईंट आहेत, तर पॉलिटी आहे, तर पॉलिटीचे नोट्स काढायचे. कसे काढायचे, फक्त हेडिंग बघायचं, फक्त हेडिंग बघायचं की इलेक्शन कमिशनच्या मुख्य चीफ इलेक्शन कमिशनरच्या पदी कुणाची निवड झाली, तर त्याचं नाव येणार ते. त्याच्यानंतरनं आता रिसेंटचा इलेक्शन डाटा आला आहे, तो बऱ्याच क्लासेसपर्यंत दिलेला आहे, त्यामुळे तो असेल तुमचा. परत नवीन नवीन जे अपॉइंटमेंट बदलले तेवढंच तुम्ही बघणार आहात. कशामध्ये बघणार आहात, फक्त पॉलिटिक्स एक बघणार आहात. तर इकोच्या पण सिम्प्लिफाईडमध्ये असतातच, तुम्ही ज्यांची बॅच वगैरे घेतले त्यांनी कवर केलेच असेल ते. त्याच्यानंतरनं दुसरा पॉईंट म्हणजे विज्ञानचं, सायन्स अँड टेकचा, त्यातला सायन्स अँड टेकचा पार्ट आहे करंटचा, तो थोडा बघायचा तुम्ही. त्याच्यानंतरनं एन्व्हायरमेंटल इकॉलॉजी आपल्याला करंटमध्ये असतं, ते तेवढं बघायचं. आणि तुमचा राहतो फक्त योजनांचा पार्ट, तो पण योजना फ्लॅगशिप असेल तरच बघायची. कुठली तरी आसाम सरकारची किंवा ओडिशा सरकारची कुठली तरी योजना घेतली आणि पाठ करत बसलाय असं नाही झालं पाहिजे. मेन आहेत लाडकी बहीण योजना, आयुष्यमान भारत योजना, या मेन हायलाइटेड योजना दिसतात, तर त्याच करायच्या. त्यामुळे सध्या तरी तुम्ही करंटच्या मागं लावणार नाही. आणि याच्यापेक्षा बेस्ट टोप आहे, ह्या महिन्याच्या एंडला, कदाचित मार्चच्या एंडला संकल्प सरांचं वॅट येतं मार्केटमध्ये. ते वॅट म्हणजे खूप मोठी PDF असते, खरं तरी 1000 म्हणजे पानाची जे स्क्रीनशॉट्स असतात, त्याच्यामध्ये सगळे प्रिंटआउट करायचे नाही, त्यातली फक्त चाळत जायचं असतं ते. त्याच्यामुळे ते चहा पिता वेळा करतातच चालतं. त्याच्यामुळे सध्या तरी करंटच्या मागे धावू नका, कंटेंटवर फोकस ठेवा, आता मेन कोअरवर फोकस ठेवा. त्याच्यानंतर आर्थिक पाहणी, महाराष्ट्राचा आर्थिक पाहणी अहवाल, हा लास्ट इयरला सगळ्यांना त्रास दिलेला मुद्दा हा होता. त्याच्यामुळे ह्याच्यावर जेवढी कमांड आणते तेवढी आण. आणि शक्यतो आता उद्या परवा दिवशी बजेट आवडतं आहे की आपलं महाराष्ट्र राज्याचं, ते नाही बघायचं, गेल्या वर्षीचं बघा. कारण मला असं वाटतं की सध्या तरी तो नवीन बघण्यात काय हे नाही, बऱ्यापैकी पॉईंट रिपीट झाले असतील, काही चेंजेस असतील तुम्हाला तुमचे फॅकल्टी सांगतील सगळं ते. त्याच्यामुळं हाय आउटपुटचा जो पॉईंट आहे तो हळूहळू वाचायचा आणि लो आउटपुटवाला तो फास्ट पळवत न्यायचा. हाय आउटपुटचा म्हणजे काय, कॅगवर किती प्रश्न येतात बघा आपले, ॲडव्होकेट जनरल अटॉर्नी जनरल किती प्रश्न येतात. आणि लो आउटपुटचा प्रश्न काय की कुठंतरी लोकप्रशासनाला कुठला तरी एक सिद्धांत आहे, त्यावर कधी एखादा दुसरा प्रश्न आला आहे तर असे. त्याच्यामुळे त्यावर तुम्हाला ते सेग्रिगेशन करता आलं पाहिजे. त्याच्यानंतर आता राहतोय फक्त टेस्ट सिरीजचा. सगळ्यात आधी मी सांगितलेलं की 21, 22, 23चे PYQ पाठ पाहिजे. त्याच्यानंतर मुद्दा आहे तो टेस्ट सिरीजचा.
जर तुम्ही आधी टेस्ट सिरीज लावलेली असेल तर त्याचं शेड्यूल फॉलो करा. म्हणजे मी आता जर ते सांगितलं आहे ते कुणासाठी सांगितलं की ज्यांनी आता म्हणजे तुमचं काही सध्या प्लॅन नाही आहे आणि तुम्ही सध्या प्लॅन करताय तुम्हाला 2 महिने काय करायचं आहे ते. ज्यांनी ऑलरेडी मार्केटमध्ये आता खाटेकर सरांची टेस्ट सिरीज चालू आहे ज्यांनी ती लावली आहे त्याचं शेड्यूल फॉलो करा. कारण सरांचं शेड्यूल आता त्यांची कॉम्प्रिहेन्सिव्ह या महिन्याच्या एंडला आहे. त्यामुळे तेव्हा त्याचं शेड्यूल संपेल आणि त्याच्यानंतर तुम्ही आपलं शेड्यूल 2 आणि शेड्यूल 3 जाईल ना ते तुम्ही पुढच्या महिन्यात फॉलो करू शकता. पण सध्या जे तुमचं चालू आहे टेस्ट सिरीजनुसार ते फॉलो करा. कारण कसं होतं आता परत गोष्टी बदलत गेलात की अवघड होऊन जाईल. ओके. त्याच्यानंतर टेस्ट सिरीज जर तुम्ही लावलेल्या असताल तर त्या सिरियसपणे द्या. उगाच जाऊन बसतोय आणि कसं तर सोडून असं करू नका. आता ह्या रविवारी कदाचित GSTची टेस्ट असेल तर मग ती व्यवस्थित आठवड्याभर GSTचा अभ्यास करूनच द्या. असं उगाच जाऊन बसतोय आणि देतोय असं करू नका. प्रचंड तुम्हाला नंतर त्याचं तोटा सहन करावा लागेल. जर लावली नाही टेस्ट सिरीज तर काही असं मोठं काही नाही झालं नाही लावली तर टेस्ट सिरीज. सध्या आता स्टेपअपची पण आहे आणि इरास अकॅडमीच्या पण पॉलिटिक्स आणि HRDच्या टेस्ट आहेत मार्केटमध्ये अवेलेबल. त्याच्यामुळे तुम्हाला जसं जमेल तसं खरेदी करून प्रॅक्टिस करा. ह्यात पण कसं करायचं तर मी पहिला राऊंड सांगितलेलं तुम्हाला की एका आठवड्याला 1 GS. आता पहिला आठवडा तुम्ही पहिल्या GSचा अभ्यास केला की रविवारी आपण डिस्क्रिप्टिव्हचा एक पेपर सोडवणार आणि 1 GSचा सोडवायचा. दुसऱ्या रविवारी दुसऱ्या GSचा करा. ज्यांनी नाही लावली टेस्ट तरी त्यांच्यासाठी हा पर्याय उपलब्ध आहे. तुम्ही झेरॉक्स सेंटरमध्ये जावा आणि ते संच घेऊन या टेस्ट सिरीजचा. आणि टेस्ट सिरीज का सोडवायची आत्ता सोडवायची आहे पुढच्या महिन्यात नाही. मार्चमध्ये टेस्ट सोडवायची. एप्रिलमध्ये परत कुठलेही टेस्ट सिरीज किंवा काही फॉलो करायचं नाही शेड्यूल. का सोडवायची कारण आपण ठीक आहे आपण PYQ केलेत आपण कंटेंट केला. कंटेंटचं जे क्रॉस चेक असणार आहे की आपल्याला आठवतं आहे का तिथं बसून आपला वेळ पुरतो आहे का ह्या सगळ्या गोष्टी इथं चेक होणार आहेत. त्यामुळे कोणीही असं नाही करणार की डायरेक्ट मी पेपरला जाऊन पेपर लिहितो आहे. ह्याच्या अगोदर तुमची एक रंगीत तालीम झाली पाहिजे. त्यामुळे तुम्ही जर टेस्ट सिरीज लावली नसेल तर तुम्ही रविवारी आपल्या शेड्यूलप्रमाणे एक करणार आहात. स्टेपअपची पण आहेत इरा सरांची पण संकल्प सरांचे आहेत त्यांच्या चॅनलवर अवेलेबलच आहेत ते. त्यांनी पॉलिटीची घेतली आहे एक कॉम्प्रिहेन्सिव्ह आणि HRDची कॉम्प्रिहेन्सिव्ह घेतली आहे. बघू शकता तुम्ही. त्याच्यानंतर सध्या टेस्ट सिरीजमध्ये मार्क्सवर फोकस करू नका मी म्हणतो. कारण कसं होतं की काही टेस्ट सिरीजचा मार्क आले नाहीत तर आपण डिमोटिवेट होऊन जातो. मला बऱ्याच जणांचे मेसेज येतात की टेस्ट सिरीजचा मार्क वगैरे येत नाहीत किंवा काय कसं करायचं. तर सध्या तुमच्या मार्क्सवर फोकस नको. कारण कसं होतं काही गोष्टी वाचायच्या राहिलेल्या असतात काही गोष्टी आपल्याला आठवत नाहीत येतं. त्यामुळे सध्या जे वीक पॉईंट आहेत त्यावर कवर करा. आता गेल्या रविवारी समजा GSTचा पेपर झाला असेल तर तुमचं काय राहिलं असेल पॉलिटी टूर आपलं पंचायत राज वाचायचं राहिलं असेल किंवा काहीतरी ॲक्ट वाचायचे राहिले असतील. त्यामुळे जे वाचायचं राहिले त्यावर जरा बघा आणि जे चुकल्यात प्रश्न त्यावर चांगलं बघा की ते का चुकल्यात प्रश्न ते. कारण कसं होतं की क्लासरूममधला आपला अप्रोच चुकतो कधी कधी किंवा आपल्याला पॅनिक होतो आपण. त्यामुळे ते गोष्टी होऊन जातात. आणि कंटेंट पण उगाच टेस्ट सिरीजमध्ये दिला आहे म्हणून भरमसाठ वाढवायचा नाही. आपल्या चौकडीतला खूपच इसेन्शियल असेल तरच तो ॲड करायचा नोट्समध्ये. नाहीतर उगाच प्रत्येक टेस्ट सिरीजचे एक्सप्लेनेशन खूप मोठे मोठे असतात बरोबर. त्यामुळे ते सांगितलं सगळंच लिहूत बसलो आणि सगळंच पाठ करत बसलो असं होणार नाही आहे. आपल्याला कंटेंट कुठला महत्त्वाचा आहे PYQ मधला. ओके. टेस्ट सिरीजचे जे एक्स्ट्राऑर्डिनरी प्रश्न असणार ते फक्त तुमचे एक्झाम क्लासरूममधले जे मेंटॅलिटी आहे ते चेक करायला असतात. ओके. तर सध्या इथंपर्यंतचं माझ्याकडनं होतं की आपण काय करणार आहोत. आता हे खालचं माझं शेड्यूल आपलं त्या दिवसाचं शेड्यूल काय असणार आहे ते आहे. ह्याबद्दल आत्ता बोलूया की आपलं क्वेश्चन आन्सर त्याला बोलूया. आपल्याला खूप महत्त्वाचं ठरतं की त्या 3 दिवसात काय करायचं ते. कारण आत्तापर्यंत आपण अभ्यास केलेला असतो आणि 3 दिवसात आपल्याला ते मांडायचं असतं. आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे आपल्या पेपरला कुठं मध्ये सुट्टी नसते. सलग 3 दिवस पेपर असतात. म्हणजे ॲटलिस्ट UPSCला तरी काहीतरी ऑप्शनला सुट्टी असते मध्ये आणि काहीतरी असतं. आपल्याला ते पण नसतं किंवा सरकारी सुट्टी पण नसते मध्ये. त्यामुळं कोणी जर नवीनच देत असेल पहिल्यांदाच तर त्यांनी ते मनाची तयारी करून ठेवा की 3 दिवस सलग पेपर द्यायचे. पहिल्या दिवशी आपला मराठी इंग्लिशचा पेपर असतो. सकाळी सब्जेक्टिव्ह आणि दुपारी ऑब्जेक्टिव्ह. तर तुम्ही आधीचे 2 दिवस म्हणजे आता समजा उद्या पेपर आहे आपला मराठी इंग्लिशचा मेन तर तुम्ही काल आणि आज 2 दिवस फक्त मराठी इंग्लिश करणार आहात ऑब्जेक्टिव्ह. ओके. सब्जेक्टिव्ह तुम्ही आत्ता काय नवीन गोळा करत बसणार नाही. जेवढं तुम्ही आधी वाचलं आहे तेवढंच करणार. ओके. आणि काय करायचं फक्त की आदल्या दिवशी पूर्ण तुम्ही दिवसभर मराठी इंग्लिश ऑब्जेक्टिव्ह केलं की सकाळी जाताना जरा सगळे कोर्स बघून जायचे. तेवढं आठवणीने करायचं आणि जे तुमचे काय मटेरियल तुम्ही रेडी केले ते आठवणीने बघून जायचं. त्याच्यानंतर पेपर संपतोय आपला कितीला 9 ते
12ला पेपर संपतो वाटतं आपण. 12ला संपला की लगेच काहीतरी खाऊन घ्यायचं आणि कुठं चांगली जागा बसायची आणि वाचत बसायचं. गप्पा मारत बसायच्या नाहीत. मेन महत्त्वाचं म्हणजे पेपर कसा गेला काय गेला. कारण मुलांना कसं असतं पहिलाच पेपर असताना खूप इंथुझियाझम असतं आणि त्यात जर छान गेला असेल तर आणि परत वेगळीच इंथुझियाझम असते. त्याच्यामुळं कुणाशी काही गप्पा मारत बसायचे नाही आणि डिस्कशन तर अजिबात करत बसायचं नाही. इव्हन पुढच्या पेपरचं पण की मला काय वाटते तुला काय वाटतंय हे मुद्दे आता गौण आहेत. जे वाटायचं होतं ते फक्त आधी खूप झालेलं असणार आहे ते. त्याच्यामुळं तिथं फक्त तुमचं डिस्कशन हे रिडिंग असणार आहे की तुम्ही कंटेंट वाचताय जे आहे ते रिव्हिजन करताय. त्यामुळे तुम्हाला 3ला पेपर असतो ना आपला पुढचा. त्यामुळे तुम्हाला एक 12:30पर्यंत जेवण झालं तुम्हाला 2.5 तास तरी 2.5 म्हणले 15 मिनिटं आधी लवकर म्हणूया आपण तरी 2 सव्वा 2 तास तरी मिळतात. त्यात पण काही लोकांना जर झोपायची सवय असेल तर झोपा 15 मिनिटं फ्रेश होता. कारण कसं दिवसभर आपण लायब्ररीत जाऊन झोपायची सवय लागलेली असते आपल्याला. तिथं मध्ये झोप येते आणि झोपायचं असं काही लई टेन्शन घेऊन बसायचं नाही. कारण मला माइंड फ्रेश असणं खूप गरजेचं आहे. तो झाला पेपर की तो पेपर कसाही गेला असला तरी परत आल्यावर रूममध्ये आपल्या त्या मित्राशी डिस्कस करायचं नाही आणि त्याला आदल्या दिवशी सांगून ठेवायचं तुमच्या सगळ्यांनाच की ह्या 3 दिवस कुठल्याही झालेल्या पेपरवर तुम्ही डिस्कस करणार नाही किंवा कुठलाही नवीन पॉईंट तुम्ही सांगणार नाही. गपगुमान आपले प्रत्येकाचे नोट्स आहेत, प्रत्येकाचा कंटेंट आहे तो वाचत बसायचा. कुणालाही कुठलाही प्रश्न विचारणार नाही. भले तुम्हाला किती जरी वाटत असलं मग तुम्हाला स्वप्नात आलं तुम्हाला की हा प्रश्न येणार आहे तरीच मला सांगायचं नाही. कारण कसं होतं मेंटॅलिटी काय होते तुम्ही त्याला प्रश्न विचारलात आणि त्याला नाही आलं तो डिप्रेशनमध्ये जातो आणि हा परत पुढचा खेळ खलास होतो. त्याच्यामुळं कुणाला काही बोलत बसायचं नाही. गपगुमान आपलं अभ्यास करायचा. नंतर ना तर सगळ्यात मेन गेम होतो इथं GS1 आणि GS2ला. जेव्हा मराठीचा पेपरतून घरी आलेला असतो ना तेव्हा काहीच कळत नाही की नेमकं काय वाचायचं. 1 वाचायचं 2 वाचायचं एवढे सगळे सब्जेक्ट पुढे पडलेले असतात. तर गेल्या करायचे पहिला कायदे. आत्ता पण कायदे खूप वेळा केले आपण. त्याच्यामुळे तिथं तुमची हार्डली अर्ध्या तासात कायद्याची रिव्हिजन होणार आहे. सगळे कायदे झालं की इलेक्शन टॉपिक परत माझा जोर इलेक्शन टॉपिकवरच असणार आहे शेवटपर्यंत कारण प्रश्न त्यावर जास्त आहेत. नंतर ना कोवरचा हायलायटेड पॉईंट बघायचा खूप हायलायटेड बघायचा आणि मी काय करतो की आर्टिकल वाईज कोर रिवाईज करत जातो. म्हणजे आर्टिकल 1 2 3 4 असं जेवढे येतात कोर येतात ना पार्ट ते डिटेलमध्ये बघत जातो. ते आपलं 368पर्यंत. याच्यामध्ये 2 होतात. एक आर्टिकलची सरसकट रिव्हिजन होते आणि सगळ्या पॉईंटची रिव्हिजन होत जाते. त्यामुळे तुम्हाला प्रत्येक चॅप्टर वाईज नाही करायचं आर्टिकल वाईज करत जायचं. त्यामुळे प्रॉपर ते आणि खूप वेळ होते कमी वेळात होते. एका तासाभरात ना तुमची अख्खी रिव्हिजन होऊन जाते आणि तिथंच तुम्ही ते पॉईंट्स बघणार आहात सगळे. दुसरं ॲग्रिकल्चर बघायचं मेन म्हणजे आदल्या दिवशी जरा ॲग्री रिमोट सेन्सिंग आहे ना आपल्याला जरा आदल्या दिवशी बघायचं. आवर्जून पेपर बघून जावा आदल्या दिवशी पण आधीचे पेपर बघा म्हणतो मी ॲग्रीचे. आणि परत बरेच प्रश्न रिपीट होणारे असतात. त्याच्यामुळे तेवढं फक्त बघायचं की 21 22 23चे पेपर ते सेपरेट गट्टा करून ठेवा ॲग्रीचा किंवा संकल्प सरांनी त्यांच्या चॅनलवर टाकले ते ॲग्रीचं सेपरेट कंपायलेशन. त्यातले 23 22 आणि 21चे सेपरेट काढा. लय हार्डली तुमचं 20 पानाचे काहीतरी होईल ते आणि तेवढं फक्त बघायचं. ते झालं की शिक्षण टॉपिक करायचा हे महत्त्वाचं सांगतो मी. GS2ला शिक्षण आहे त्यामुळे तो ओव्हरलुक करायचा 15 मिनिटात शिक्षण कव्हर होऊन जातो. आदल्या दिवशी झालं सकाळी उठल्या ह्युमन जॉग्राफी वस्ती भूगोल लोकसंख्या आणि अवकाश ह्यांना मी फोकस झाला होतो. का आपण हे खूप निग्लेक्ट करतो आणि ह्युमन जॉग्राफीचं असं आहे ना की तुम्हाला ते आधी वाचलं तरच लक्षात राहतं. ते तुम्हाला आता किती जरी तुम्ही सांगितलं पॉसिमलिझम एन्व्हायरमेंटल डिझाईन वगैरे तर ते तुम्ही आधी जाताना जेव्हा बघता ना की ह्याचा जनक कोण आहे त्याचा जनक कोण आहे तर ते तिथं कन्फ्युजन होत नाही. तुम्ही हे बघायचं विसरून गेलात का नाही तिथं हमखास कन्फ्युजन होतं आणि ते मार्क आपल्या हातातले असतात. त्यामुळे ह्युमन जॉग्राफी बघायचं. वस्ती भूगोलचं पण सेम आहे ते की ते 5-6 कडे टर्मिनॉलॉजी आहे त्यांचे जनक वगैरे कोणतं आहे ते त्यामुळे ते बघून जायचं. लोकसंख्या परत बघायचाच आवर्जून बघायचा आणि अवकाश तर आठवणीने बघून जावा कारण प्रश्न अवकाशचे येतात आणि ते खूप क्रुशियल असतात आणि ते रिव्हिजन नसेल तर चुकतात. आणि रिमोट सेन्सिंग राहायला आदल्या दिवशी करा किंवा सकाळी करा पण रिमोट सेन्सिंगचा डाटा बघून जायचा. तो तर लई ह्याच्यात जायचं नाही की मला येतं. रिमोट सेन्सिंगचे खूप बारीक पॉईंट असतात. 5 पैकी 5 मार्क मिळवायचे आहेत तर सकाळी ते आठवणीने बघून जायचं. तर गेलात की पहिला पेपर जातो आपला GS1चा. आता ह्यावेळी कसं झालं सगळ्यांना पहिल्याच पेपरला दांड्या उडलेल्या सगळ्यांच्या. GS1 बघून आल्यावर सगळ्यांचे चेहरे असे खिन्न झालेले. तर काही झालं तर परत आपला रूल आहे की कुणाशी बोलायचं नाही. शक्यतो एक्झाम सेंटरला आयसोलेटेड राहायचा प्रयत्न करा. ग्रुपमध्ये राहू नका. ओके ठीक आहे. पेपराला मित्राला भेटला जेवण एकत्र केलं तू दुसऱ्या जागी अभ्यास करायला जा दुसऱ्या जागी अभ्यास करायला जातो. एकटं राहून करा. ओके कारण परत तिथं ग्रुपवर करत बसलात तर तुम्ही त्या कसं आहे ते 3 दिवस आहेत ना तुमचे स्वतःचे 3 दिवस आहेत. त्याच्यामुळे तुमच्या सेल्फवर तुम्ही किती हे असणार आहेत म्हणजे तुम्ही कमांड असणार आहे तर त्यावर तुमचे मार्क डिपेंडंट असणार आहेत.
त्यामुळे कसं वाटतं आता ह्या खूप गोष्टी उथळ वाटतात, पण जेव्हा त्या मोमेंटला ना त्यानं समोरच्यानं एक छोटीशी गोष्ट केली तर मनाला खूप इम्पॅक्ट करते आपले. त्यामुळे त्याची काळजी घ्यायची की आपण खूप लांब राहायचं आणि असं विनाकारण ओळखीने दाखवत बसायचं नाही. तिथे गेल्यावर गप्पा मारत बसायचं नाही. गपगुमान तिथे गेल्यावर मधल्या टाईममध्ये पॉलिटी करायचं आहे. पॉलिटीचं पण पॉलिटी पार्ट 2च्या सगळ्या नोट्स रेफर करायच्या, मग ते रेफर करायच्या. कारण पॉलिटी पार्ट 2 असं आहे की मधल्या ह्याच्यामध्ये वाचलं नाही पेपरला आठवणार नाही. त्यामुळे अख्खी जी नोट आहे तुमची ती रिवाईज करायची. रिवाईज म्हणजे पटापटा पानं उचकटून त्यातलं सगळं वाचायचं. त्याच्यानंतर पेपर झाला की आपला 12ला कितीला पेपर सुटतो आपला 12ला, 10 ते 12 पेपर असतो ना. की 12:30ला जर आपण बसलो आपण अभ्यासाला अंदाजे, तर गेल्या पहिल्यांदा कायदे बघायचे. पहिल्यांदा कायदे आणि शेवटी कायदे 2 वेळा म्हणतोय मी. आणि कायद्यावरच आपला मेन पॉईंट असणार आहे. त्याच्यानंतर राहिलेलं बाकीचं मग इलेक्शन टॉपिक, बाकीचं मग पटापटा रिवाईज करायचं. त्याच्यानंतर जाताना आठवणीनं 2 वाजता परत कायदे चालू करायचे आणि 2:15 2:20 करायचे. 2:20 पर्यंत अभ्यास करतो आपण, त्यामुळे अभ्यास करत नाही कारण आपल्याला 2:30 आत बोलवतात लगेच. ओके. आणि एक राहून गेलं मग सांगायचं, सांस्कृतिक इतिहास हा पार्टनं जाताना जरा आवर्जून बघून जायचा. खूप कन्फ्युजिंग आहे तो. लास्ट टाइम प्रश्न पण थोडीशी विचित्र आलेली आहेत त्याच्यावर. त्याच्यामुळे तो सकाळी जाताना आठवणीने बघून जायचे. नोट्स काढलेली असतीलच तुम्ही, तर ती आठवणीने बघून जावा तेवढी. नंतर आता हा जेव्हा पेपर होतो तेव्हा तुमचं बऱ्यापैकी टेन्शन जरा कमी झालेलं असतं की GS2 व्यवस्थित गेला. आता राहतो मेन म्हणजे GS3 आणि GS4चा. गेल्या GS3ची नोट्स तयार आहे आपली, तर ती नोट्स घेऊन 1 तासाभरात अख्खी नोट्स रिवाईज करायची. त्यातल्या पण शिक्षणवर तुमचा भर असेल आणि आंतरराष्ट्रीय संघटनावर भर असेल. आणि अजून सांगतो की तिथं जाऊन आदल्या दिवशी पुस्तक वाचायचं नाही GS3साठी. कारण मुलांचं कसं होतं, परत अख्खं पुस्तक घेऊन किंवा डेव्हलपमेंटचं पुस्तक घेऊन बसायचं नाही. खरंच सांगतो. कारण कसं होतं GS3 पेपर असा आहे ना, आदल्या दिवशी केला काय नाही केलं काय तिथं प्रश्न वेगळेच येणार आहेत. तुम्हाला असं वाटेल की उगाच केलं असं, पण आपली फॉर्मॅलिटी म्हणून आणि जो आहे तो कंटेंट रिव्हिजन व्हावा म्हणून आपण आपली चौकट आहे म्हणजे आपली नोट्स आहे ती पहिला वाचणार आपण 1 तासभर. त्याच्यानंतर ना आपण इकॉनॉमी करायला घ्यायचं. त्यातलं पण कृषी, आंतरराष्ट्रीय संघटना, व्यापार जे हाय यील्डिंग पॉईंट आहेत ते सगळे करायचे. आणि सायन्स अँड टेक आठवणीनं करायचं. त्यातलं बायोटेक राहायला राहू दे, पण अवकाश, त्यानंतर IT, त्यानंतर एनर्जी आणि आपलं लास्टचा डिझास्टरचा टॉपिक आणि ॲटॉमिक एनर्जी, हे टॉपिक आवर्जून करायचे. आणि सकाळी उठल्या मग पहिल्यांदा GS3चा पेपर असतो आपला. मग GS4चं काहीच वाचायचं नाही, तिथं फक्त मग आंतरराष्ट्रीय संघटना आणि ग्राहक संरक्षण आवर्जून बघून जायचं. हा सगळ्यात मोस्ट निग्लेक्टेड पार्ट असतो आपला अभ्यासाचा. त्यामुळे ग्राहक संरक्षण आवर्जून ते पण पेपरला जायच्या 1-अर्धा-पाऊण तास आधीच करायचं. कारण तिथं जाऊन गेल्या आणि काय करायचं, गेल्या पहिला ह्याच्यात प्रश्न सोडवायचे. ग्राहक संरक्षण 5 प्रश्न असतात, येऊन जातात. ओके. तर अशा तऱ्हेने मग हे झालं की मग थोडंसं GS4चा टाईम येतो आपला मधला गॅप. मग गेल्या अगोदर सायन्स अँड टेक वाचायचं. कारण तिथं परत तुम्ही इकॉनॉमी करत बसला की आउटपुट असं मिळणार नाही. त्यामुळे सगळ्यात भारी आपलं GS4चं सायन्स अँड टेक वाचायचं. त्याच्यानंतर परत सांगतो मी कृषी, त्याच्यानंतर आंतरराष्ट्रीय ज्या आपल्या वर्ल्ड बँक वगैरे आहेत त्या गोष्टी, आणि जी थिंकरची आपली नोट्स असणार आहे ती वाचणार आहोत आपण. मग त्याचे पण 5-6 पॉईंट तुम्हाला येऊन जाणार आहेत. आणि सर्वेमधले तुम्ही जर नोट्स काढला असाल किंवा काही फॅक्ट काढल्या असाल तर त्या बघून जायचं. ओके. तर असं मग GS4चा पेपर झाला की मग तुम्ही निवांत. हा असा ओव्हरऑलच्या 4 दिवसाचा प्लॅन असणार आहे. आणि पहिला पॉईंट की GS4चा नंतर काय करणार आहोत ह्याचं अजिबात डिस्कशन किंवा काही मनात प्लॅन करून ठेवायचं नाही की मी इकडे जाणार फिरायला, तिकडे जाणार, असं करणार तसं करणार. कारण हे कधीच करायचं नाही. मी सांगतो तुमचा प्लॅन हा फक्त GS4चा कितीला पेपर असतो, 3ला पेपर असतो ना आपला, 5 वाजूपर्यंतच पाहिजे. त्या पुढचा प्लॅन करायचा नाही. 5 पर्यंतच आपल्या डोक्यात पाहिजे की त्या पुढं मला माहित नाही काय होणार आहे ते. 5 पर्यंतच माझं पूर्ण सगळं रेडी आहे. आणि त्यात कारण कसं होतं आपलं लक्ष ना त्या 5 नंतर असतं. निवांत झालो मी आता, असं काय आपल्याला आपल्याला काय वाटतं त्यावेळेला की आपण एक संकट वाटतं आपल्याला ही परीक्षा म्हणजे, आणि आपण त्यांना सुटलो बाबा असं. तर त्यामुळं हे. आणि दुसरा पॉईंट GS4ला पण पेपर किती जरी अवघड आला तरी 5 वाजूपर्यंत पेपर सोडवायचा. पेपर 5 वाजूपर्यंत सोडवायचा. कधीही 4ला सोडवलं आणि गप्प बसलो, काही तुम्हाला लवकर सोडत नाही. एक टेस्ट वगैरे होत असेल लवकर जावं म्हणून, पण फायनलला लवकर सोडत नाही. त्याच्यामुळे 5 वाजूपर्यंतच पेपर सोडवायचा. त्यामुळे प्रश्न किती अवघड होते, शेवटच्या मोमेंट पण लॉजिक लावायचे तिथे, आणि जे काही आपल्याकडे शस्त्र असतात ते वापरायचे. आणि दुसरी खटकसं काय म्हणतात की GS4ला एक पाण्याची बाटल संपवायची. कारण तुमचं डोकं गरम झालेलं असतं आणि तुम्हाला ते शांत करायचं आहे.
आणि त्यासाठी ते पाहिजे मोमेंट. ओके, तर असं आपलं 3 दिवसाचं प्लॅनिंग असणार आहे. ह्या जर 3 दिवसात तुम्ही टिकलात तर तुम्ही फायनलमध्ये मार्क आहे, हे सांगतो मी. ह्यातलं पण ह्या इथल्या मधल्या गोष्टी आहेत ना बारीक बारीक, त्या खूप बारीकपणे बघायला लागतात. म्हणजे मनाची जरासुद्धा तुम्हाला अवस्था ठेवून चालत नाही कुठल्याही पेपरच्या वेळेला. मध्ये काही झालं तर त्याचा इम्पॅक्ट होतोय. त्याच्यामुळं आठवणीने त्या गोष्टी करा. आणि परत एकदा सांगतो की सगळ्या गोष्टी जवळपास ठेवा. तुमचं हॉल तिकीट वगैरे गोष्टी आहेत त्या, कारण तिथं लहानशी तरी गोष्ट घडली, इव्हन तुमचे हॉल तिकीट तुमच्या बॅगेत सापडेन जर झालं, तुम्ही इतके पॅनिक होऊन जाता की काय बोलायलाच नको. आणि पहिल्या दिवशी तेवढं सगळ्यांनी 9चा पेपर असतो आपला, 8:30च्या आधी सेंटर पोचा. पोरांना घेत नाहीत ते 8:30च्या पुढे गेल्यावर. कितीतरी मुलांचे पेपर मिस झालेत पहिला पेपर, आणि ते खूप मोठं ब्लंडर असणार आहे आपल्याकडनं. त्याच्यामुळं तो एक पॉईंट असणार की 8:30ला जायचं. आणि दुसरी सगळ्यात मुलांकडून मोठी चूक होती ती म्हणजे स्वतःचा पेपरचा कोड व्यवस्थित टाका. मी हे आवर्जून का सांगतो, बऱ्याच मुलांकडून तसं झालं आहे की कोड चुकीचा टाकल्यामुळं त्यांचे फायनलचे मार्क त्यांना दिसलेले नाही. त्यामुळे हा मुद्दा व्यवस्थित लक्षात घ्या. आणि हे कधी होणार आहे तुमचं, जेव्हा तुम्ही टेस्ट सिरीजमध्ये किंवा तुम्ही स्वतः प्रॅक्टिस कराल तेव्हा. मग डायरेक्ट जाऊन तर नाही, तुम्हाला टेस्ट सिरीज लावला असेल तर त्याला लावा, नाहीतर नाही जमत असेल तर आणून स्वतः सोडवा. आणि स्वतः पण सोडत असाल तर प्रॉपर टाईम लावून सोडवायचं. पेपर 1.5 तासात होतोय म्हणून लगेच ठेवला आणि शिक्कायला घेतलो असं नाही. 2 तास प्रॉपर एका शांत जागी बसा. रूमवर जाऊन बसणं असं बसा, कुठं तुम्हाला जिथे शांतता वाटते तिथे जाऊन बसा, पण एकदम आयसोलेटेड राहून पेपर सोडवा. ओके, तर हे माझ्या साईडनं सगळं झालं. काही इनपुट सांगा. 1 मिनिट. तुमचे डाऊट्स वगैरे आहेत का? नाही, काही बिंदास पाहिजे सांगा. हां बोला. हां, तर ते ओके तो सपोर्ट म्हणजे ऑब्जेक्टिव्हचं म्हणताय का? ओके, तर म्हणजे माझं असं असते प्लॅनिंग की आधी मी ऑब्जेक्टिव्ह सोडवतो सगळी, आणि त्याच्यानंतर मी शेवटी इंग्लिशला जातो. पण ते मला स्वतः धोकादायक वाटतं, कारण माझं गेल्या इंग्लिशचा विषय राहिलेला. म्हणजे कंबाईनला जमलं ते मला, पण राज्यशाही जमलं नाही. त्याच्यामुळे मी आता काय करतो की मराठीचा पॅसेज झाला की लगेच इंग्लिश पॅसेजकडे जातो आणि तो सोडवतो, आणि त्याच्यानंतर मग शेवटी ह्याच्याकडे येतो कंटेंटकडे. त्यामुळे तो एक करा. आणि एक सांगायचं राहून गेलं, डिस्क्रिप्टिव्हचा सिक्वेन्स कसा करायचा. डिस्क्रिप्टिव्हचा पहिल्यांदा आला पेपर की मी सांगतो. पहिल्यांदा पेपर समजा तुमचा 9ला पेपर आला तुमच्याकडे डिस्क्रिप्टिव्हचा. ओके, तर 9 ते 9:15 पर्यंत तुम्ही पहिला तुमचं सारांश लेखन कंप्लीट करणार आहात मराठीचं. कोणत्याही परिस्थितीत पहिल्या 15 मिनिटात सारांश लेखन झालंच पाहिजे. ओके, त्याच्यानंतर 9:15 ते 9:35 किंवा 40. आता हे वरचं जे आहे ते तुमच्या ह्याच्यावर डिपेंडंट आहे की जी प्रॅक्टिस केली आणि किती तुम्हाला सवय झाली ते भाषांतर. तर हे पुढचे इथे लिहितो मी. हे पहिलं आहे सारांश, भाषांतर. हे आपलं चालू आहे सगळं मराठीचं. पहिल्यांदा मराठीचा पेपर घ्यायचा. याला इंग्लिशमध्ये खूपच मोठी कमांड आहे असं वाटतं, म्हणजे आता शिक्षण इंग्लिश मिडियममध्ये झाल्याने आपलं खूप भारी लिहिता येतं. त्याने सुरुवातीला इंग्लिश घ्या, बाकी सगळ्या सर्वसामान्यांनी मराठी घ्यायचा आधी. आणि पहिल्यांदा सारांश, त्याच्यानंतरनं भाषांतर. 9:40ला संपला पेपर आपला भाषांतरचा की 9:45 पर्यंत 5 मिनिटं आहेत आपल्याकडे. पहिल्यांदा ब्रेन स्ट्रॉमिंग करायचं, निबंध काय लिहिणार आहोत, आणि निबंधची ट्री डायग्राम म्हणजे आपलं कच्चा आराखडा पहिला बनवतो काढायचा, आठवणीनं काढायचा. डायरेक्ट निबंध लिहायला घेतलो आहे असं करायचं नाही. जर तो उदाहरण सांगायचं झालं तर समजा आता निबंध आला की अभिजात मराठीचा. ओके, तर मी काय लिहिणार बाबा, तर माझी सुरुवात काय असणार आहे, तर मी तर काही प्रसंग असेल तर मी शॉर्टमध्ये लिहिले. शॉर्टमध्ये म्हणजे पेन्सिलनं कच्चं पहिलं पान असते आपलं कच्चं ते. त्याच्यानंतर मग मी मराठी काय लिहिलेल की इतिहास बाबा, कुठून कुठून सुरुवात झाली. मग आपलं मराठीचे आपले संदर्भ आढळतात ते गाथा सप्तशती हा राजाचा, तो तुम्हाला विवेक सिंधू वगैरे. मग तिथलं तो हे तिथून मग शिवरायांच्या काळ पण कुठे गेली मराठी. त्याच्यानंतर मग पेशव्यांच्या काळात कुठेपर्यंत गेली. हा सगळा एक मागोवा मराठीचा. त्याच्यानंतर सध्याची कंडिशन काय काय चालू आहे आपली मराठीची ती. आणि शेवटी मग अभिजात भाषा मिळाली काय काय होणार आहे आपल्याला ते. आणि अभिजात भाषा शक्यतोमध्ये ना ते निकष वगैरे लिहित बसायचं नाही की अभिजात भाषाला एवढे हे पाहिजे तेवढं. आपला निबंध कसा आहे मराठीचा की आपण तिथं तुमचं भाषिक स्किल बघणार आहेत. तिथं तुम्हाला किती नॉलेज आहे आणि तुमचं किती कंटेंट भरला आहे किंवा किती तुम्ही फॅक्ट टाकले ह्याला महत्त्व नाही आहे.
तुम्ही किती चांगल्या पद्धतीने प्रेझेंट केला आहे ना, ह्याला खूप महत्त्व आहे. त्यामुळे तुम्ही उगाच भरमसाठ आकडेवारीने हे टाकत बसायचं नाही. ओके. अभिजात मराठी निबंधाला म्हणजे काय की अभिजात भाषा मिळाल्यावर काय होणार आहे, आपल्यामध्ये काय काय चेंजेस होणार आहेत, आणि ते पण ठीक आहे. प्रॅक्टिकली आपल्याला एक औपचारिकपणे अभिजात दर्जा मिळाला, पण आपण स्वतःहून काय प्रयत्न करणार आहोत की ती भाषा टिकायला पाहिजे म्हणून, तर त्यावर तुमची येणार आहे. किंवा त्यात लिहायचं नाही की आतापर्यंत इतक्या भाषांना मिळाला, या साली ह्या भाषांना मिळाला, ही संसदीय कमिटी वगैरे असते, ह्याचा अध्यक्ष कोण असतं, असलं काही फॅक्च्युअल लिहायचं नाही. परत तो निबंध ना GSचा हे लिहायला पडते, ते आन्सर ते तर डिस्क्रिप्टिव्ह होणार आहे तसलं, त्याच्यामुळे ते अजिबात लिहायचं नाही. आणि दुसरा पॉईंट सांगायचा तर मग असं थोडं कच्चं करून घ्यायचं, आणि त्यानंतर सगळ्यात शेवटी मग तुमच्या उपाययोजना असणार किंवा तुम्ही स्वतःहून काय केलं पाहिजे. त्यात पण तुम्ही इंडिव्हिज्युअल काय केलं पाहिजे, तुम्ही ॲज अ स्टुडंट म्हणून काय केलं पाहिजे, तुम्ही अधिकारी होणार आहात तर ते अधिकारी म्हणून काय भूमिका असली पाहिजे, आणि समाजाची आणि देशाची भूमिका काय असली पाहिजे. त्या पद्धतीनं एक रफ आराखडा असेल तर तो तुम्ही एक 5 मिनटं केला, आणि तुम्ही 9:45 तुमचा निबंध लिहायला घेतला. कितीला? 9:45. बरोबर 10:30 तुमचा निबंध लिहायला थांबायचं. 10:30 तुमचा निबंध लिहायला थांबवणार तुम्ही. 10:30 तुम्हाला मिनिमम 4 पानं, 1 2 3 4 पाठपुट 2 होतात, 1 2 3 4 तेवढा लिहायचा निबंध. ओके. हे कंप्लीट झालं. किती वाजले? 10:30. आयडियली आपलं 1.5 तासात एक पेपर कंप्लीट झालेला आहे. आता मराठी निबंध झाला कंप्लीट आपला की घ्यायचा काय, मराठीचा इंग्लिशचा पॅसेज म्हणजे सारांश घ्यायचा इंग्लिशचं. 10:30 ते परत 10:45 इंग्लिशचा पॅसेज घ्यायचा. डायरेक्ट इंग्लिश निबंध घ्यायचा नाही. का सांगू, आता पण आपण सगळं मराठीत लिहित असतो आणि एकदम इंग्लिशचा निबंध लिहायला काय आठवत नाही आपल्याला. मग कसं होतं की आधी इंग्लिशचा सारांशमध्ये पॅसेज ऑलरेडी दिलेला आहे त्यांनी, तो वाचला आपण बाबा की काहीतरी आपल्याला गोष्टी काहीतरी इंग्लिशचे फ्लो आला, त्यामुळे ते आधी काम करून घ्यायचं की काय करणार आहात तुम्ही. आपण सारांश इंग्लिशचा प्रिसाईज कितीपर्यंत झाला? 9:45 सॉरी 10:45 ओके. तर 10:45 पासून 10:50 परत एकदा आपलं इंग्लिशचं एसेचं ब्रेन फॉर्मिंग असणार आहे. आता इथं आपण पॅसेज वाचल्यामुळे आपल्याला काहीतरी बॅकएंडला आपलं इंग्लिशमध्ये विचार चालू होतं. मराठीवर आपला शिफ्ट कुठं झाला तर इंग्लिशमध्ये. त्यामुळे सारांश केल्यामुळे आपल्या मनात वाक्यरचना कसे करायचे हे सगळं सुचलेलं असतं. त्याच्यामुळे 5 मिनिटात इंग्लिशचा आपण कच्चा आराखडा तयार केला की बरोबर 10:50 आपण इंग्लिशचा निबंध लिहायला चालू करायचा. 10:50 आणि 10:50 चालू केला निबंध तो आपण 11:25 ते 11:30 संपवायचा. निबंध संपला. काय झालं, आपण सारांश केलं त्यामुळे इंग्लिशचं आपलं बॅकएंडला सगळं हे शब्दरचना चालू झाल्या. आपण त्याचाच फायदा घेऊन आपण काय लिहिला, निबंध लिहिला. आणि हे झाल्यानंतर मग 11:30 ते 11:55 भाषांतर लिहायचं. कारण हे निबंध झाले ते पुढे मराठीत असणार आहे तिथं, आणि त्यामुळे तुमचा तो फ्लो पूर्ण तयार झाला असतो, मग भाषांतर सोपं जातं. त्यामुळे असं एक प्रॉपर आराखडा हे डायरेक्ट जाऊन अप्लाय करायचं नाही. आधी तुम्ही प्रॅक्टिस करणार आहात तर त्यामुळे तुम्ही पूर्ण अप्लाय करणार आहात, आणि त्याच्यानंतर मग ह्या तुमची कमांड आल्यानंतर डायरेक्ट हे बघणार आहात. ओके. आणि आल्या एक काम करायचं, जेव्हा ते पेपर देतात आपल्याला की मराठीचा देतात, एका वेळी दोन्ही पेपर देतात, ॲन्सर शीट मराठीची आणि इंग्लिशची. तर तिथं रफ पेज असतं, तिथं लिहायचं सरळ सरळ मराठी पेपर. पहिल्या पानावर नाही, रफ शीटमध्ये मराठी पेपर. पहिल्या पानावर नाही, पहिल्या पानावर लिहिलात तर तुमचं पेपर कॅन्सल करतात, ते तपासत नाही. आतल्या बाजूला रफ शीट आहे ना, ती रफ एक कागद, त्याच्यावर मराठी पेपर आणि दुसऱ्यावर इंग्रजी पेपर लिहा. काय व्हायला होतं की मराठीचा पेपर इंग्लिशमध्ये आणि इंग्लिशचा पेपर मराठीत. त्यानंतर जो गोंधळ होतो त्याला सर्वस्वी आपण जबाबदार असतो. आणि बेडुगुड्या मारायच्या नाहीत की मराठी सारांश मराठी इंग्लिश सारांश. त्यानं काय होतं, कधी चुकून इकडचं इकडे आणि इकडचं इकडे झाला की मग मोठा गेम होतो. ओके. ह्याबद्दल आणि काय बोलायचं डिस्क्रिप्टिव्ह बद्दल? पुढचे काय डाऊट्स? अंडरलाईन वगैरे हां, तो पॉईंट सांगायचा राहिला. ओके. अंडरलाईनचं कसं आहे की लगेच नाही करायचं, शेवटी वेळ उरला तरच करायचं अंडरलाईन, हे सांगतो. आणि कसं होतं, त्याला सजवत बसलो की पुढचं राहून जातं सगळं, आणि ते कम्प्लीट करण्यामध्ये बनतं. आपलं पेपरमध्ये डिस्क्रिप्शन आहे, एक काम झालं पाहिजे की पहिला पेपर कम्प्लीट झाला पाहिजे. शेवटी 5 मिनिटं राहिल्यात, मग मी अंडरलाईन करतो, त्याला बॉक्स करतो, वरती जे काय आहे टायटल लिहिलं आहे त्याला, खाली कवितेच्या ओळी लिहिल्या त्याला मी अंडरलाईन करतो. ह्या सगळ्या गोष्टी इथं
प्रिसाईजला पण खाली शब्दसंख्या आठवणीनं लिहायच्या, हे विसरायचं नाही. सारांश शब्दसंख्या हे. ओके. आणि प्रिसाईज पण आता आपल्याला असं असतं ना, ते 1 2 1 2 3 4 आणि 5. ओके. इथं असं आपलं काहीतरी आहे. मी दुसरं पेज घेतो, लई घाण झाली इथं. हां, असं समजा घेतलं. एक ही 1 2 3 4 4 5 असं असतं आपलं, बरोबर. आणि तिथे दिलेलं असतं की 5 मग 10 मग 11 असं, बरोबर. सॉरी 15 मग असं 20, बरोबर असं असतं. आता इथं तुमचं जे वेगळ्या रंगात दिलं असतं ना, इथं टायटल लिहायचं. टायटल शक्यतो 3 शब्दात बसवायचा प्रयत्न करा. 5च्या 5 शब्द टायटल लिहिलो, 4 असतात ॲक्च्युअली, ते 4 शब्द टायटल लिहिलं असं नाही करायचं. लिहिताना सुरुवात इथून करायचं. समजा आता निबंध असेल किंवा सार असेल तर महाराष्ट्र नवरत्नांची खाण आहे, ही ओळ सोडायची नाही, कारण इथं तुमचा 5 आकडा लिहिलेला आहे. आणि तुम्ही इथून जर खाली इथून लिहायला चालू केला तुमचं ते खाली तिथं जाते दुसरीकडं, आणि त्या माणसाला वेळ नाही आहे की तुम्ही इथून लिहिले का तिथं लिहिले बघा, तिथे जास्त आकडे झाले दिसतात त्याला, म्हणजे तिथं निगेटिव्ह इम्प्रेशन जातं. माझं 22 मिनिटं तसंच झालं. काय झालं, सगळ्यांचा निबंध खाली संपला इथं 90 आणि माझं इथं 95ला संपला, कारण मी ही जागा ओळ सोडलेली. आणि त्याच्यामुळे त्याला काय वाटतं तपासून झालेलं की मी लय मोठा दिला आहे. त्याच्यामुळे तेवढी फक्त चूक करू नका. इथून ही रेषा आहे आणि असं तर अजिबात लिहायचं नाही. महाराष्ट्र ही वरची जागा सोडली आहे, ह्या रेषेवरच लिहायचं. कारण कसं होतं, काही ट्रॅडिशनल तपासणारे लोक आलेत पारंपरिक, तर त्यांना असं नाही पटत. ते मराठीचे खूप म्हणजे हां, ते स्ट्रॉंग होल्ड असतो त्यांचं त्यावर. त्यामुळं दुसरं, अक्षरावर रेषा मारायच्या, हे आठवणीनं करायचं. नुसतं लिहित गेलोय आणि नंतर रेषा मारतो, काही अर्थ राहत नाही. कारण कसं आहे सांगू, तपासणारे जे लोक आहेत ते बऱ्यापैकी त्या मराठीमध्ये पारंगत असतात. आणि मराठी लँग्वेजचा नियम आहे तो, इंग्लिशला काय गरज नसते. मराठीचा नियम आहे तो की शब्दावर रेषा मारायच्या. त्यामुळे आठवणीनं तेवढं ते करायचं. आणि दुसरा पॉईंट पण, मराठीत लिहिताना ना, आता ही ओळ आहे की नाही, ओळ त्या ओळीवर लिहायचं. आता हे मी बेसिक सांगतोय खूप, कारण मी बऱ्याच जणांचं बघितलंय की बरं असं लिहितात, ही ओळ आहे मध्ये लिहायचं महाराष्ट्र म्हणून. असं नाही करायचं, ओळीवर लिहायचं, ही गोष्ट सांगतो. आणि अजूनही सांगतो की कोणी तुम्हाला सांगितलं असेल की रेषा शेवटी मारा, पट्टीनं मारा, असलं काही प्रकार करू नका. आपण शाळेत नाही आहोत पट्टीत रेषा मारत बसा अक्षरावर, वेळ नाही आहे तेवढा आपल्याकडे. ओके. डिस्क्रिप्ट हां, खाली आलं तर आपण ती पूर्ण लाईन घेतो ना. हां, कशाला म्हणताय तुम्ही? 5 नंबरला संपवायचं, तुम्ही बोलले ना ते सेंटेन्स. याचं का, सारांशाचं का? 1 मिनिट सांगतो. काय म्हणता तुम्ही? तुम्ही वाक्य घेतलं होतं ना, महाराष्ट्र नवरत्नांची खाण. हां, बरोबर. तर मग आपण ते खाली शब्द आहे आला तर चालेल ना. आता हे 5 आहेत, महाराष्ट्र ही नवरत्नांची खाण. आपलं कसं आहे, आता खालचा तोटा समजा आता 1/3 समजा म्हटलं की 90 आले, तर आपल्याकडे प्लस मायनस 2-3 शब्द चालतात, एवढं चालतं. आणि तुम्ही समजा नवरत्नांचे असा शब्द असेल, हां, तुमचा एकात बसत नाही, तुम्ही नव लिहायचं आणि याचा छोटासा डॅश रत्नांची असं करायचं. हा तुमचा सिंगल शब्द म्हणून कन्सिडर केला जाईल, हे लक्षात घ्या. ह्याला 2 शब्द म्हणणार नाहीत. आणि दुसरा, व हा पण एक शब्द आहे. हां, मुलांना कळत नाही व काय आहे, तर हा शब्द आणि एक करतात. इंग्लिशचं पण ए आर्टिकल आहे ना, ए द, हा पण एक शब्द आहे, त्याच्यामुळं ते पण करायचं. ओके. आणखी काय डिस्क्रिप्टिव्हबद्दल? ओके. आणखी काय इन जनरल डाऊट्स? इंग्लिश वोकॅब हां, कशातनं करायचं हा पॉईंट ना. सध्या तरी तर आधी PYQ, मग त्याला 0-0चं पुस्तक किंवा आधी कुठं तत्सम मार्केट पुस्तक असेल ते, त्यातलं PYQ आधी व्यवस्थित करा. आणि इंग्रजीचे वोकॅब पण म्हटलं की डेलीला ठेवा ते, की आपण 1 तास करणार आहोत ना, 2 तास दिलं, 1 तास पेपर सोडवायचा आणि 1 तास किंवा अर्धा तास वोकॅब बघा. ओके. आणि वोकॅब बघताना पण का नाही डायरेक्ट असं चला अचाईल हिल म्हणजे हे काय पाठ करा, किंवा मग बाकीचे जे काय क्लाउड 9 मोमेंट म्हणजे काय, असं वळीने पाठ नाही करत बसायचं. प्रश्न बघायचा आणि प्रश्न सोडवायचा तो. कारण आपल्याला काय पेपरची डिमांड काय आहे की तुम्हाला तिथं बसतंय काय, त्या 4 पैकी कुठलं बसतंय काय, ते महत्त्वाचं आहे. तुम्हाला हे नाही विचारणार तिथं चला सांगा आणि उठणं आणि सगळं सांगा तोंडपाठ, ही डिमांड नाही आहे आपली. त्याच्यामुळे त्या थ्रू प्रॅक्टिस करा की पुढं क्वेश्चन दिला आहे आणि क्वेश्चनमध्ये कुठलं बसतंय बाबा चांगलं किंवा कुठला मिनिंगफुल आहे ते बघा आणि त्यानुसार तुम्ही वोकॅब करा. त्यामुळे मी तर शक्यतो असं म्हणतो की डायरेक्ट लिस्ट घेऊन बसले पाठ करत बसले, असं शक्यतो नका करू.
ओके. सर ते मी आता एक पेपर सोडवलं ना, तर ते जेल पेनचं मागं असं उठतं. हां ओके. त्याला ना एक ट्रायमॅक्सचा पेन चांगला आहे. हां म्हणजे हां ब्ल्यू ट्रायमॅक्सचा रोरिटो ट्रायमॅक्सचा ब्ल्यू पेन आहे. तो कसा आहे की आयोगाचं मी 2 वेळा त्यानं सोडवले आणि ते मागं उठत नाही. जेलचा पेन आहे. तर तो जेलच्या पेनना अक्षर चांगले येतात. तुमची जर असेल कमांड किंवा तसं तर ते लिहा. आणि दुसरं म्हणजे खाडाखोड करायची नाही. हे मात्र महत्त्वाचं आहे की तुमचे अक्षर कसेही असू देत, काही असू देत, खाडाखोड तेवढी करू नका आणि सुटसुटीत लिहायचा प्रयत्न करा. लई गिचमीट लिहू नका. अक्षर सुधारायचं आत्ता काय वेळ नाही आहे, त्यामुळे तुम्हाला कोणी किती सांगितलं तरी त्यावर काय ते आपल्या हातात गोष्टी नाही आहेत. फक्त आपल्या हातात काय की आपण सुटसुटीत लिहू शकतो बाबा. ओके. आता काहींचं म्हणजे आता काही मतभेद आहेत की एक पॅराग्राफ झाला की लाईन सोडायची का नाही. त्यात बरेच मतभेद आहेत. बरेच लोक वेगवेगळे सांगतात. माझं वैयक्तिक मत असं आहे की मी सोडतो लाईन आणि ते छान दिसतं. पण असं नाही करायचं. तर मी सांगतो हा आपला पेज आहे. हां असा पेपर आहे समजा आपला. ओके. हे रुलिंग लाईन आहेत आपल्या 2 पेपर आहेत. हे एक पान आहे आणि हे एक पान आहे. ओके दिसतंय सगळ्यांना. हा एक पॅसेज मी लिहिला समजा. हां एवढा लिहिला पॅसेज इथंपर्यंत. एक ओळ सोडली इथंपर्यंत लिहिली. ओके 2 पॅसेज झाले माझे. तर सेम असं इकडे नाही लिहायचं. मग ते उत्तर लिहिल्यासारखं दिसते ओळ सोडल्यावर. मग मी हा पॅसेज काय करणार, एवढाच लिहिणार आणि थांबवणार. मग इथं सिमेट्रिकल जिथं नाही तिथे असं मग इथं भरणार आणि इथं करणार असं. मग ते असिमेट्रिकल दिसलं पाहिजे. म्हणजे छान दिसतं. सरळ असं तुम्ही इकडे तिकडे कॉपी केलं कारण ते उत्तर लिहिल्यासारखं दिसतं मध्ये हे करून. आणि त्यामुळे तसं करा. आणि कवितेच्या वळी वगैरे टाकल्यानंतर ना हे करा. आणि इंट्रोडक्शनच्या वेळेला काय करतात काही लोक, आता समजा निबंध आला की समजा आता विचारलं की भारतीय लोकशाहीची अवस्था असा काहीतरी निबंध आला, तर मग काही लोक पहिल्या पेजवर हू म्हणून कधी 4-5 हेडलाईन टाकतात आणि एक नाही 4-5 हेडलाईन टाकतात आणि त्याला निम्मपान भरवतात. असलं काय करू जाऊ नका. ते तपासणारा बरोबर कळतं तुमच्या कंटेंट नाही म्हणून असला काय तर पराक्रम केला आहे पानं भरवायला. ओके ठीक आहे. आणखी काही. आणि तुम्ही जनरल जर बघितलात तर PYQतनं बरंच धडा कव्हर होतोय. त्यामुळे PYQवर आत्ता सध्या कमांड आहे ना. एकदा तुम्हाला वाटलं की मला PYQ सगळं झालं आहे आता मला काही येतं विचारलं, मग तुम्ही दुसरे सोर्सेस दुसरी पुस्तकं वगैरे मार्केटला अवेलेबल आहे त्याच्याकडे बघा. ओके. काही जण रेफर करतात की सरांचा क्लास घ्यावा 15-20 दिवसांसाठी. ओके ओकेसाठी हां बघा तुमच्या आता हा तुमचा वैयक्तिक निर्णय असेल की तुम्हाला सध्या करायचं आहे का नाही, कारण वेळ कमी आहे त्याच्यामुळं मी सध्या काय त्यावर बोलू शकत नाही मी. ओके आणखी काय. लॉचं पाठांतर कसं असं म्हणजे आता काही लॉ आता खूप मोठा आहे. MLRC हो तरी काय कर IT ऍक्ट. हो IT ऍक्ट वगैरे आहेत ना. मग त्यातले सिलेक्टिव्ह करायचं. हां आता केलं पाहिजे. मग त्यासाठी काय करा PYQ बघा अगोदर व्यवस्थित चांगलं. आता MLRC तर शक्यतो त्याला मागं लागू नका MLRCच्या की मी सगळंच करत बसलो आधी. हां जर कायद्यामध्ये कसं आहे तर IT ऍक्ट एक मोठा आहे खूप. ओके. आणि MLRC एक खूप मोठा आहे. तर त्याच्यामुळं IT ऍक्टचा आधी सगळे प्रश्न बघा, कारण IT ऍक्ट हा इकडं पण रिपीट आहे. आय गेस कंबाईनला पण हे सायन्सॅटिकमध्ये येतो थोडे प्रश्न त्यावर. त्यामुळे सगळे PYQ बघा त्याची. हा GS4मध्ये पण आहेच आपला IT बरोबर. त्यामुळं त्याचे सगळे PYQ बघा अगोदर IT ऍक्टमध्ये की आयोगाने नेमकं काय विचारलं आणि त्यानंतर तुम्ही ते पॉईंट सगळे हायलाईट करून ठेवा आणि तेवढंच करत जावा आणि त्यावर कमांड मिळवा. आणि त्याच्यानंतर मग हळूहळू पण तुम्ही बाकीचे टेस्ट सिरीज बघणार आहात त्यात म्हणजे काही एक्स्ट्रा प्रश्न आला बाबा. असं कायद्याचं पण कसं आहे, असं सगळंच करत बसले मी 1 ते 30 कलम असं नसतात ते. त्यातलं तुम्हाला कळायला पाहिजे की नेमकं मी काय करतोय बाबा आणि हळूहळू टप्प्याटप्प्यात कसं गोष्टी होते ह्या गोष्टी महत्त्वाच्या. ओके आणखी काही. काय बाकीचे डाऊट्स वगैरे काय. सध्या बघा जास्तीत जास्त वेळ रिव्हिजन न द्या. तुम्हाला म्हणजे काय वेळ कसं आहे ते बघा. कुठला सब्जेक्ट वगैरे राहायचा बघायचं राहून गेला असेल किंवा तुम्हाला असं वाटतंय की माझं करायचं राहिलं आहे बाबा, तर हा 1 महिना आहे तुम्ही ॲडजस्ट करू शकता. त्यामुळे कुणाला कुठली जर बॅच वगैरे करायची असेल तर हा महिना आहे तसा, म्हणजे टाईम काढला तर होऊ शकतो. म्हणजे तुम्हाला जर GS4चं वाटलं तर सरांची आपल्या बॅच आहेच इकॉनॉमिक्सची, तर त्यामुळे ती पण करू शकता इकॉनॉमिक्सची. त्यामध्ये कवर केले सगळं बऱ्यापैकी PYQ वगैरे आणि चांगलं म्हणजे कंटेंट घेतला आहे. त्यामुळे हा महिना आहे, पण हा महिनाच फक्त म्हणतोय मी, कारण पुढचा महिना नाही. त्यामुळे तो एक पॉईंट आहे. आणि समाज सुधारकांना तुम्हाला जर वाटलं
की समाजसुधारक मला एक तुम्हाला फास्ट ट्रॅक बॅच करायचं आहे. माझी स्वतःची बॅच आहे, आमचं चॅनल आहे एक्सप्लोर अकॅडमी म्हणून. तर त्याच्यावर समाजसुधारकची बॅच टाकली. आर राहिल्यामध्ये हां पुढे एक्सप्लोरर आहे ना. हां एक्सप्लोरर अकॅडमी. तर त्या चॅनलवर समाजसुधारकचं लेक्चर घेतलं आहे मी. 10-11 लेक्चर आहेत. छोटीशी बॅच आहे ती. तुम्ही असं चहा पीत वगैरे बघितलात आणि कवर केलात तर सगळे समाजसुधारक बऱ्यापैकी एक 30 समाजसुधारक घेतलेत मी. त्यामुळं तेवढं म्हणजे जर शक्य असेल तर, असं काय हे नाही, आणि फी पण नाममात्र आहे, त्यामुळं असेल तर बघा. बाकी सध्या तर इतकंच करा. जास्त काय मी आता बोलत नाही, खूप झालं आपलं, बऱ्यापैकी सगळं डिटेलमध्ये झालं. त्यामुळे आपण थांबूया. तुमचं पण खूप खूप धन्यवाद, तुम्ही आलात आणि तुम्हाला पेपरला खूप खूप शुभेच्छा. असेच तयारी करत राहा आणि मिळालेला प्रत्येक वेळ हा तुमचाच आहे. त्यामुळं सगळ्यांना मिळणारी वेळ सेमच आहे, त्यामुळे करायचं आहे तर करायचं आहे. आणि एवढं लक्षात ठेवा की तुम्ही आत्तापर्यंत खूप चांगला अभ्यास केला आहे. त्यामुळे स्वतःवर विश्वास ठेवा आणि निगेटिव्ह झोनमध्ये जाऊ नका, निगेटिव्ह लोकांच्यात पण जाऊ नका. स्वतःवर विश्वास ठेवा आणि तुम्ही करू शकतात. म्हणजे आपल्या सगळ्यांना जमू शकते ही गोष्ट, आणि जमल्या सगळ्यांना तर तुम्हाला पण गोष्ट येऊ शकते. ओके, धन्यवाद. तर आत्तापर्यंत तुम्ही ह्याने जे स्ट्रॅटेजी सांगितली तेच फक्त बघितलं, पण याच्या मागे ह्यांनी काय काय केलं किंवा याचं शेड्यूल एकंदरीत काय असतं तन्मयचं ते मी तुम्हाला सांगतो. की हे जे आपल्याला सगळं पेजवरती त्यांनी लिहून सांगितले की एवढ्या वेळा असं असं करायचं आहे, ह्या पॉईंटला हे करायचं आहे, ह्या आठवड्यात हे करायचं आहे, त्याने ॲक्च्युली ह्या सर्व गोष्टी एक्झिक्यूट केलेल्या आहेत. आपण काय करतो की पेपरवरती लिहितो आणि ते तसंच राहून जातं पेपरवरती आणि आपण इम्प्लिमेंट करत नाही. पण रुथलेस एक्झिक्युशन ज्याला म्हणतात तर ते तन्मयकडे बघून शिकायला पाहिजे. कारण सकाळी 7 वाजता अभ्यासिकेत असणार आणि रात्री 10 वाजता जाणार. आणि सकाळी जेव्हा आम्ही लायब्ररीमध्ये यायचो, थोडासा उशीर झालेला वगैरे असायचा, 8 वगैरे वाजलेले असायचे, तर हे सकाळी थंडीमध्ये बाहेर डिस्कशन करत बसलेले असायचे, म्हणजे ग्राउंडमध्ये वगैरे. म्हणजे एवढं ते डिसिप्लिन होतं. आणि जे का रुटीन आपण वर्क म्हणतो की रुटीन वर्कमुळे आपल्याला खूप बोर होतं की तेच गोष्टी आहेत आणि एकदा वाचून घेतलं की ते परत आपल्याला ते वाटतंच की परत तेच काय वाचायचं, हे असं आपल्याला वाटत राहतं. पण आपल्याला एक लक्षात घ्यायचं आहे की अभ्यास हा आपण एंटरटेनमेंटसाठी केलेला नाही आहे. अभ्यास आपल्याला एंटरटेनमेंट देईल असं जो विचार आहे तो सोडून द्यायचा. सुरुवातीला एकदा आलो आपण की नवीन काहीतरी गोष्टी कळत असतात, एक्साइटमेंट असते, वाचतो. पॉलिटी पण आपल्याला नवीन असतं, राज्यघटना वगैरे, याच्यातल्या नवीन गोष्टी कळायला लागतात आणि नंतर आपण ते बोर होत जातं. आपल्याला तेच आपल्याला ते एक रुटीन सगळ्या गोष्टी होऊन जातात. पण ह्या रुटीन गोष्टींमध्येच तुमचा सक्सेस दडलेला आहे. तुम्ही जेवढं पेशन्स ठेवून त्या परत गोष्टी कराल आणि अभ्यासाकडे एंटरटेनमेंट म्हणून बघणार नाही, तर मला वाटतं की ते कन्सिस्टन्सी मेंटेन करायला मदत करतं. आणि तन्मयच्या बाबतीत ते आहे की तन्मयने तसं केलेलं आहे. आणि एकदम कमी वयामध्ये आणि कमी वेळामध्ये, म्हणजे मला वाटतं त्याचं सेकंडच मेन्स होती फक्त. आधी त्यांनी UPSC केली, UPSC करून मग इथे डायरेक्टली MPSCला सुरुवात केली आणि सेकंड मेन्समध्येच डायरेक्टली रँक 10 आलेलं आहे. आणि रँक 10 हा यामुळे आला आहे की त्याला वाघ सरांचं पॅनल आलेलं होतं आणि 60 मार्क होते त्याला इंटरव्ह्यूला, जे की मी असं अपेक्षा मला होती की त्याला 70+ मार्क्स नक्कीच म्हणजे मिळायला पाहिजे होते. त्याचं प्रिपरेशन कुठल्याच अँगल नाही, इंटरव्ह्यूचं प्रिपरेशन कुठेच कमी नव्हतं, कुठेच. म्हणजे इंजिनिअरिंगचा जो सब्जेक्ट असतो आपला तो त्यांनी सगळं एकदम डिटेलला केलेला. कसलाही प्रश्न विचारला तरीसुद्धा त्याला मार्क्स मिळायलाच पाहिजे होते तिथं. पण तरीसुद्धा की आपल्या हातात काही गोष्टी नसतात आणि त्यामुळे तिथे 60 मार्क्स आल्यामुळे रँक थोडंसं अजून खाली आला. पण तो अजून मला वाटतं की 5 वरती वगैरे रँक 5-4 रँकवरती असला असता. जर त्याला इंटरव्ह्यूला 65 जरी असते तरी हे झालं असतं. आणि त्याला त्याची ड्रीम पोस्ट होती ती तशी त्याला मिळालेलीच आहे. आईचं बॅकग्राऊंड जे आहे त्याच्यात ते आई अंगणवाडी सेविका आहे आणि अंगणवाडी सेविका आणि BDO यांचा संबंध असतो आणि त्याने ते जवळून बघितलेलं होतं. आणि ते एक मोटिवेशन होतं मागे त्याच्यात की असं आहे आपल्याला आणि आपण BDOला बघतोय. तो सध्या आता त्याला BDO पोस्ट मिळते, पण तो पुढे इम्प्रूव्हमेंटसाठी पण अजून अभ्यास सुरू आहे आणि अजून म्हणजे तेवढंच कन्सिस्टन्सीने चालू आहे की असं नाही की मला आता मी झालोय अधिकारी, रँक 10 आलाय असं काही नाही आहे की तो तेवढ्याच कन्सिस्टन्सीने अजून अभ्यास करतो. आणि आपल्याकडे तर अजून पोस्ट नाही आहे. मग आपण विचार केला पाहिजे की आपण कोणत्या लेवलला करायला लागेल आपल्याला. ठीक आहे. सो GS4 बाबतीत कोणाला काही डाऊट्स असतील तर विचारा, मी ते डील करू शकतो. आता माझा परिचय तुम्हाला माहीत असेल बऱ्यापैकी लोकांना.
तर मला 2022मध्ये 88 मार्क होते आणि मी ते व्यवस्थित पद्धतीने थोडंसं तुमच्या इतरांपेक्षा तरी मी ते जास्त डिटेलमध्ये खोलत जाऊन शिकवलेलं पण आहे आणि एक्सप्लोर केलेले आहेत वेगवेगळ्या गोष्टी त्याच सिलेबस रिलेटेड. त्यामुळे मी तुम्हाला सांगू शकतो की तुमचा काही प्रॉब्लेम वगैरे असेल GS4च्या बाबतीमध्ये विचारू शकता. कुणाला काही डाऊट? सायन्स टेक बाबत म्हणजे मार्क कुठल्या चांगले घेऊ शकतो? सायन्स टेकच्या बाबतीमध्ये तुम्ही जसं स्पेस वगैरे सांगितलं, न्यूक्लिअर एनर्जी वगैरे सांगितलं, तर न्यूक्लिअर एनर्जी आहे, स्पेस आहे, त्याच्यानंतर बायोटेक, फक्त बायोटेकमध्ये तुम्ही PYQ वगैरे करू शकता. मग तिथे एक फेस सेव्हिंगच तुम्हाला करावं लागेल. तुम्ही एकदम जास्त ॲडव्हान्स लेवलला करतो म्हटलं तर ते होणार नाही आणि एकतर वेळ जाईल आणि त्यातून आउटपुट एवढं येणार नाही. पण त्यातल्या त्यात पण तुम्ही न्यूक्लिअर एनर्जी वगैरे करत असताना ऑथेंटिक गव्हर्नमेंट सोर्सेस रेफर करा. आता ते तुम्ही जर मागचे ते लासलगावचा वगैरे क्वेश्चन बघितला असेल 2023ला विचारलेला, तर तो भाभा ॲटॉमिक रिसर्च सेंटरच्या वेबसाईटवरती जाऊन तुम्ही बघू शकता की तिथे तुम्हाला तो प्रश्नाचा सोर्स सरळ सरळ आढळतो आणि दिलेलं आहे त्यांनी ते जे काय रेडिएशन ट्रीटमेंट थेरपी वगैरे आहे ते वगैरे ते सगळं त्याच्यात दिलेलं होतं. मग हे न्यूक्लिअर एनर्जी वगैरे असले टॉपिक करत असताना ह्या टॉपिकचं आणि गव्हर्नमेंट वेबसाईटचं कुठे लिंकेज होतं का हे बघत चला. स्पेसमध्ये पण त्या गोष्टी तुम्ही इस्रोच्या वेबसाईटवरती जायचं आणि शेवटचे लॉन्चेस जे आहेत आत्ता सध्याला झालेले या वर्षामधले आणि मागच्या वर्षामधले, मागच्या 1 वर्षभरातले जे महत्त्वाचे आहेत त्यांची डेट लक्षात ठेवायची, त्यांचं जे वेटेज आहे ते सॅटेलाइट लॉन्च केलेलं त्याचं किती वेटेज आहे वगैरे अशा गोष्टी करू शकता. पण मला वाटतं की तुम्ही एक त्याला 10 तास जरी दिले सायन्स अँड टेकला व्यवस्थित सिलेक्टिव्ह डेटा काढून तरी ते इनफ होईल. सोबतच मला कोळंबे सरांचं पुस्तक चांगलं वाटतं सायन्स अँड टेकच्या बाबतीमध्ये, तुम्ही ते एकदा काढून बघू शकता, एकदम डिटेलमध्ये व्यवस्थित दिलेलं आहे. कारण ते पुस्तक वाचत असताना तुम्हाला एक क्रोनॉलॉजी तयार होते, असं नाही की रँडमली फॅक्ट टाकलेत असं नाही आहे, थोडं डिटेल्ड आहे पण आयडिया तयार होते आपली पूर्णपणे, आपण क्वेश्चनला डील करू शकतो. फॉर एक्झाम्पल तो ASLVचा प्रश्न होता, तो ASLVचा प्रश्न जो आहे तो सरळ सरळ तिथून त्याच पुस्तकातून आहे आणि त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं की इव्हॉल्युशन कसं झालं आहे, सगळं सॅटेलाइट लॉन्चिंग व्हेकलचं इव्हॉल्युशन कसं झालं. सगळ्यात सुरुवातीला आपण ते ASLV पासूनच सुरुवात केली होती, मग ते आपल्याला कळून जातं ना लगेच की आपण इव्हॉल्युशन तिथून सुरुवात, बिगिनिंगच तिथून आहे, तर मग बाकीचे पर्याय तर काय सेन्सलेस होते. मग तुम्ही ते ASLV वगैरे निवडू शकता तिथून. त्यातल्या त्यात तुम्हाला सायन्स अँड टेकला व्हिजनचे PT 365 येतात. ते PT 365 मधून काही डेटा वगैरे तुम्हाला जमला मागच्या 2 वर्षामध्ये करंटमध्ये असले कुठले टॉपिक होते का इम्पॉर्टंट सायन्स अँड टेकच्या रिलेटेड, ठीक आहे, तर ते टॉपिक बघून घ्यायचे. इंडेक्स बघायचं फक्त, त्या पूर्ण वाचायचं नाही, फक्त इंडेक्स बघायचा. इंडेक्स बघून त्याच्यामध्ये आपल्याला वाटलं की एखादा टॉपिक महत्त्वाचा आहे तर तो टॉपिक तुम्ही सिलेक्टिव्हली काढून करू शकता. बाकी कुठल्या स्पेसिफिकली टॉपिक बाबतीत तुम्हाला डाऊट असेल तर विचारा, इकॉनॉमिक्स बाबतीत वगैरे असेल तरी विचारू शकता. इकॉनॉमिक्स कोणाला काही अडचण? YCMA वगैरे केलं असेल, थोडेफार तरी वाचलं असेल सगळ्यांनी का नाही? अच्छा हा बोला. मागच्या वर्षीचा आर्थिक पाहणीवर नाही आता तुम्ही जो मागचा सगळ्यात शेवटचा जो आहे तोच करा. हां नाही तेवढं परत करण्याची गरज नाही, तेवढं कॅपॅसिटी पण नाही आपली की तेवढं सगळं. योजना करा तुम्ही, पण योजनांना वर्ष आणि असं नसतं, योजनांना असं स्पेसिफिक काही हे नसतं, टाईम पिरियडच नसतो. मागच्या 2-3 वर्षाची योजना केल्याच पाहिजेत महत्त्वाचं सगळं, ठीक आहे. कुणाला काही असेल डाऊट वगैरे तर मला टेलिग्रामवरती तुम्ही चॅनलला जॉईन व्हायलाच मला मेसेज करा, ठीक आहे. तुम्ही आलात त्याबद्दल तुमचे सर्वांचे आभार आणि तन्मय सरांनी आपल्याला वेळ दिला त्याबद्दल त्यांचे आभार. भेटूया सर. सर येणाऱ्या महाराष्ट्र सर्वेची गरज नाही. येणार आहे? नाही आता मला वाटत नाही की आता गरज पडेल त्याच्या. नाही जो मागचा आहे तोच कंटिन्यू करा.